पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वाचं हे शरीर बनलेलं आहे. या पंचतत्वा व्यतिरिक्त या शरीरात काहीच नाही. तसं हे जगत जे बनलेलं आहे ते केवळ परमात्म्यापासून बनलेलं आहे. परमात्म्या व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये, या जगतामध्ये काहीच नाही. परमात्मा एक जर बाजूला केला तरी सृष्टी राहणार नाही. असं या सृष्टीचं या ठिकाणी वर्णन केलं किंवा सृष्टीची कारण सांगितलं. आणि शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात परमात्मा प्राप्त करून घेण्याचं साधन सांगतात. जे सर्व कठीण सदोदित असते तेच आत्मतत्व होय, तेच तत्व जिज्ञासू माणसाने अन्वय व्यतिरेकाने जाणवावे. परमात्म्याला जाणण्याचं साधन अन्वय व्यतिरेकाने जाणावं. म्हणजे परमात्म्याचा जगतात अन्वय, पण जगताचा परमात्म्यात व्यतिरेक आहे. थोडी जड भाषा आहे, पण ऐकून ठेवा, कधीतरी कामी येईल. अलंकारामध्ये सोन्याचा अन्वय आहे, पण सोन्यामध्ये अलंकाराचा व्यतिरेक आहे. म्हणजे काय? सोन्याशिवाय अलंकाराशिवाय सोनं राहू शकतं, पण सोन्याशिवाय अलंकार राहू शकत नाही. अजून सोपं सांगू का? सोनं खरं आहे आणि अलंकार हे खोटा आहे, प्रतिभासिक आहे त्याच्यावरती, आहे की नाही? तसं जगात परमात्मा आहे, पण परमात्म्यात जग नाही. जग रूपानं खोटं आहे आणि पण परमात्मा रूपानं खरं आहे. जग रूपानं खोटं आहे, पण परमात्मा रूपानं खरं आहे. म्हणजे सगळ्या जगामध्ये परमात्माच परमात्मा आहे. असं परमात्म्याला जो जाणतो या रूपानं तो तत्व जिज्ञासू आहे. आणि तत्व जिज्ञासूने अशा प्रकारे देवाला जाणावं, असं संतांना आपलं परमात्म्याला जाणण्याचं साधन सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि साधू जे लोक असतात, संत जे असतात, ते अशाच पद्धतीने जगाला जाणतात. जग नोहे अवघा जनार्दन, हे जग नसून जनार्दनच आहे. म्हणून परीक्षिती लक्षात ठेव, तू जो प्रश्न विचारलास तोच प्रश्न नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला होता. त्यावर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी नारदांना 4 श्लोकी भागवत सांगितलं आणि पुन्हा भागवताचे 10 लक्षणं सांगितले होते. 10 लक्षणांनी युक्त हे भागवत आहे. कोणते कोणते 10 लक्षण आहेत? अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं मूतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. 10 लक्षणं सांगितले भागवताचे. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय, असे 10 विषय या भागवत कथेमध्ये, या भागवतामध्ये आलेले आहेत. या भागवताचे 10 लक्षणं सांगितले संपूर्ण 10व्या अध्यायामध्ये. त्याच्यानंतर द्वितीय स्कंद समाप्त झाला, तृतीय स्कंदाला प्रारंभ झाला. राजा ऐक, अशाच प्रकारचा प्रश्न एकदा मैत्रेयांनी विदुराला विचारला. विदुरांनी मैत्रेयांना विचारला होता. हे संतांनी कशामुळे यांनी त्याला विचारला, त्यांनी याला विचारला, कशामुळे संवाद सांगतात मागची माहिती आहे का? म्हणजे आपल्याकडं शास्त्रामध्ये संवाद आहेत. संवाद कशासाठी आहेत? आता शुकाचार्य सांगता येत नव्हतं का शुकाचार्यांना, मी तुला सांगतो, पण ते म्हणतात नाही, हे नारदांनी, ब्रह्मदेवांनी नारदाला सांगितलं, हे मैत्रेयांनी विदुराला सांगितलं, ते मी तुला सांगतो, माझ्या स्वतःचं नाही, हे मोठ्यांचं आहे. म्हणजे शास्त्र ऐकायचेत, पुराण ऐकायचेत, ते मी घालवण्यासाठी ऐकायचेत, मी वाढवण्यासाठी नाही. सगळं ज्ञान कमवायचं ते मी घालवण्यासाठी. अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा एक उपाधी आहे, शास्त्र सांगतं. मी ब्रह्म आहे म्हणणं हे सुद्धा दोषच आहे शास्त्रातला. मी ब्रह्म आहे हे सुद्धा नाही गेलं पाहिजे. आणि बस जिथं शून्यम अशी अवस्था होती ते खरं तत्वज्ञान आहे. मग शास्त्र हे मी घालवण्यासाठी असतात. आमचे श्रीगुरु बाबा सांगत असतात, आपलं कीर्तन, आता ही कथा चालू आहे, पण बाबा कीर्तनाच्या बाबत सांगत असतात. कीर्तनाचा आम्हाला अभ्यास देत असताना बाबा सांगायचे, बाबा राजा हो, आपलं कीर्तन चांगलं झालं असं केव्हा समजावं?
ऐका बरं श्रोते मंडळी, ऐकून ठेवा. आपलं कीर्तन चांगलं झालं हे कीर्तनकारांनी केव्हा समजावं? जेव्हा आपल्या कीर्तनामध्ये मी येणार नाही. आमचे श्री गुरु शिंदे माऊली सांगत असतात कथेमध्ये, एकदा बाबा आणि मी बसलो होतो म्हणे एकदा घाटावरती, घाटावर कीर्तन चालू होतं एका महाराजांचं, आणि बाबा आणि मी बसलो होतो. ते कीर्तनामध्ये सारखं एका वाक्याला ते महाराज कीर्तनकार म्हणायचे, हो मी असं म्हणतो, मला असं वाटतंय, मी तुम्हाला असं म्हणतो, मी सारखं म्हणायचे. बाबांनी असा मांडीवर हात मारला. आमच्या गुरुवर्यांच्या दुसरे जे गुरुवर आहेत, मोठ्या गुरुवर्यांनी छोट्या, हे बघ आपल्या कीर्तनात हे नाही आलं पाहिजे, मी नाही आला पाहिजे. मी घालवण्यासाठी कीर्तन करायचं, मी वाढवण्यासाठी नाही कीर्तन करायचं. आणि दुसरी गोष्ट बाबा सांगतात, आपल्या कीर्तनात कोणाची निंदा नाही घडली पाहिजे. आपल्या बोलण्याने जर एखाद्या माणसाचं अंतःकरण दुखवत असेल ना, तर त्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. आपल्या बोलण्यातून कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे, तर ते कीर्तन खरं झालं. बाबा ते कीर्तनकारांनी बोलता बोलता उदाहरण दिलं, कित्येक गावचे म्हणे सरपंच पिऊन पडलेले असतात बस स्टँडवर. बाबा म्हणले बघा आता या ठिकाणी एखादा चांगला सरपंच असेल, गावचा प्रतिष्ठित माणूस असेल, तो बसलेला असेल कीर्तनात, त्याला कसं वाटेल? त्याला त्याचे सोबती चार चौघ माणसं असतात, ते त्याच्याकडे लगेच बघतात, म्हणजे निंदा झाली का नाही? हो, असं आपल्या कथेमध्ये कीर्तनामध्ये कोणाची अंतःकरण दुखवेल, कोणाला टोचून कुपून अशा प्रकारचं बोलणं जर येत असेल, तर त्या बोलण्याला अर्थ नाही, त्या कथेला त्या कीर्तनाला अर्थ नाही. म्हणून मी घालवण्यासाठी हे सगळं आहे. मी जर वाढत असेल, औषधाने जर रोग बळावत असेल, तर ते औषध कशाचं आलं आहे की नाही? औषध घ्यायचे कशासाठी? रोग जाण्यासाठी. आणि त्या औषधाने जर रोग वाढत असेल, तर ते औषध नाही, ते विष आहे. आणि म्हणून परीक्षिती, मी जे तुला सांगतोय ते या अगोदर नारदांनी ब्रह्मदेवांनी नारदाला सांगितलेलं आहे, आणि मैत्रेयांनी विदुराला सांगितलेलं, तेच मी तुला सांगतोय. एवमे तत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृह मृद्धिमत. जी गोष्ट तू विचारलीस तीच सुख समृद्धी युक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रेयांना विचारली होती. हीच गोष्ट भगवान मैत्रेयांनी विचारली होती. ज्या वेळेला परमात्मा कौरवांकडे गेले संधीचा प्रस्ताव घेऊन, की बाबांनो, पांडव तुमचे भाऊच आहेत, पांडव आहेत तर तुमचे भाऊच आहेत, त्यांचाही या राज्यावर समान अधिकार आहे, त्यांना गुन्ह्या गोविंदाने अर्ध राज्य देऊन टाका, युद्ध कशाला युद्धाची नौबत आणता. पण दुर्योधन ऐकत नव्हता. दुर्योधन म्हणला, हे वासुदेव, आता म्हटला परत असं म्हणायचं नाही, अर्ध राज्य नाही, अजिबात त्यांना कुठलं राज्य भेटणार नाही. देव म्हणले, बाबा जाऊ दे अर्ध राज्य, 5 गावं तरी दे, 5 गावं दे फक्त. पांडव त्याच्या संतोष आहेत. 5 गावं तर नाही कृष्णा, सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा युद्धाशिवाय मी देणार नाही. आता म्हटल्यानंतर देवाचा नाईलाज झाला. देव धृतराष्ट्राला समजून सांगतायत, धृतराष्ट्राला म्हणतायत, महाराज तुमच्या नजरेसमोर होतंय सगळं, लक्ष द्या, बघा, तुमचा मुलगा उन्मत्त झालाय, त्याला अंधकाराने अहंकाराने त्याला ग्रासून टाकलंय, त्याला कळत नाही समोर काय होणार आहे. महाराज तुम्ही सावध व्हा, तुम्ही शहाणे, तुम्ही सावध व्हा, नाहीतर गांधारीला तुम्हाला निपुत्रिक व्हावं लागेल, तुमच्या 100 पोरासहित तुमचा नाश कुळाचा होईल. त्याला तुम्ही साक्षीदार होताल, पुन्हा रडत बसाल, त्यापेक्षा आता सावध व्हा, या दुष्टाला आवरा, तुमच्या मूर्ख मुलाला. भर सभेमध्ये असं भगवान म्हणल्यानंतर दुर्योधन तापला, संतापला. हे वासुदेव, काय बोलतोस तू? किससे बात कर रहे हो, पता है? अगर तुम आज दूत नहीं होते तो इसी वक्त तुम्हें बंदी बनाता. भगवान म्हणले, मला बंदी बनवशील? ये बरं बंदी बनवायला, काय बघू तुझ्यात किती हिंमत आहे. पकडा रे या गोल्याला, या गवळ्याला, या गुराख्याला पकडा म्हटले. याला पकडा म्हणल्यानंतर सैनिक शिपाई जवळ आले. परमात्म्याने असं विराट रूप घेतलं. लख 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 देवाचा प्रकाश पडला, हातात तलवारी, धनुष्य, बाण, अष्टभुज असं परमात्म्याने भलं विकराळ रूप घेतलं.
आणि ते रूप पाहिल्यानंतर दरबारातल्या सगळ्याचीच पाचावर धारण बसली, भयभीत झाले सगळे. बापरे. शकुनी मामा दुर्योधनाला म्हणतोय, अरे मूर्ख भांजे, हे क्या कर रहा है भांजे. काय ते महाभारत जुनं महाराज, काय आनंद आहे त्याच्यामध्ये. काय ते शकुनी मामा, काय भीष्माचार्य, काय हे आताच्या नवीन मालिकेत मजा नाही. ती काहीतरीच आपलं उगा रंगवण्याचा प्रयत्न करतात. पण जुनं महाभारत होतं B.R. चोप्राचं. हो, त्याच्यात घुसल्यासारखं, त्या काळात गेल्यासारखं वाटायचं त्यावेळेस. एक एक पात्र असं निवडून काढलेलं नाही की नाही. शकुनी मामाचं काय ते स्टाईल, भांजे कितने चाहिए भांजे, भांजे 6 मामाजी 6 आले 6. असू द्या. आणि मग परमात्माने विकराळ रूप दाखवलं. सगळे घाबरले, सगळे शांत बसले. दरबार सुटल्यानंतर दरबारातून बाहेर निघताना दुर्योधन म्हटला, वासुदेव, माझ्या घरी तुम्हाला जेवण्यासाठी इंतजाम केलेला आहे. तुमची खूप मोठ्या प्रमाणात सोय केलेली जेवणाची, मोठं आयोजन पंडाल टाकलेलं आहे तुमच्यासाठी. सुग्रास भोजन 56 भोग त्या ठिकाणी सज्ज आहेत, तुम्ही जेवणासाठी चला. परमात्मा म्हणले, नाही रे दुर्योधना, भोजन त्याच ठिकाणी करावं ज्या ठिकाणी आपल्याविषयी प्रेम, त्याच्या अंतक समोरच्याला आपल्याविषयी जर प्रेम असेल तर त्याच्या घरी जेवावं. नाहीतर मग आपण काहीतरी संकटात असू त्यावेळेला कोणाच्याही घरी जेवलं तरी चालतं. तुझं माझ्याविषयी एक तर प्रेम नाही, आणि दुसरी गोष्ट माझ्यावर काही संकट नाही, त्यामुळे मी तुझ्या घरी जेवायला येऊ शकत नाही. दुर्योधनाला राग आला. भीष्माचार्य म्हणतात, प्रभू माझ्या घरी चला, आमच्या घरी चला. देव म्हणले, नाही, तुमचं काय याचं काय सारखंच आहे, अन्न तर तेच आहे ना, फक्त येणार तुमच्या हातातून. एक अन्न तर एकच आहे, मी ते खाणार नाही. मग आता देवा जाणार कुठे? परमात्मा म्हणतायत, मी जाणार माझ्या भक्ताकडे. आणि मग परमात्मा म्हणतायत, चला. परमात्मा भावाचा भुकेला आहे, संपत्तीचा भुकेला नाही. परमात्म्यासमोर आपली इस्टेट प्रॉपर्टी दाखवण्यापेक्षा आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट केला तर परमात्मा लवकर प्रसन्न होतो. आणि मग परमात्मा विदुर काकांच्या घरी गेलेत. काकांची पत्नी घरी होती, ते सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. काकांच्या काकीनं ज्या वेळेला परमात्म्याला समोर पाहिलं त्यावेळेला देहभान विसरून गेली. देहभान विसरून जाऊन स्नान करत होती काकी, पण परमात्म्याचा आवाज ऐकला. तशाच अवस्थेत बाहेर आली. बाहेर पाहिलं परमात्म्याला आणि एकदम देहभान विसरून गेली. देवाला कुठं ठेवून कुठं नाही, कुठं बसून कुठं नाही असं तिला वाटत होतं. काय करून काय नाही आता. आणि तेवढ्यामध्ये बसायला इकडं तिकडं शोधते, काही सापडत नाही. पटकन जाऊन पाट आणला, स्वतः पाटावर बसली आणि देवाला म्हणते, बसा देवा लवकर, बसा देवा लवकर. स्वतः पाटावर बसली, देवाला खाली बसवलंय. देव बी भक्ताच्या प्रेमामध्ये मोहित झालेले. ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामि. एरवी एरवी जे जैसे माझ्या ठाई, म्हणून अर्जुना पायी जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. परमात्मा म्हणतो, जे माझ्यावर जसं प्रेम करतात मी त्यांच्यावर तसाच प्रेम करतो. परमात्मा सुद्धा विदुर काकींच्या प्रेमामध्ये वेडे झालेत, खाली बसलेत. काकीने आता देवाला खायला काय देऊ काय देऊ काय देऊ. 2-4 केळं पडलेले ते घरामध्ये, पटकन जाऊन केळी आणली, सोलली केळी आणि आतला गर काढून घेतला आपल्या हातात आणि देवाला साली खायला दिल्या. आणि स्वतः मधला गर खातायत. आणि मधली साल परमात्म्याने सुद्धा साली पटापट पटापट परमात्मा खावं लागले. वा वा वा, क्या बात आहे. तितक्यामध्ये काका बाहेरून आले, पळत धावत पळत. त्यांना कळालं परमात्मा आपल्या घराकडे झोपडीकडे गेलेत. धावत पळत परमात्माकडं काकाजी आले, दरवाजा उघडून पाहतायत तर हे रूप. अगं पागल झालीस का, वेडी झालीस का, काय चाललंय तुझं हे? बसली कशी, देवाला कुठं बसवलंय, खायला काय देते, स्वतः घर खाते, देवाला साली देते. आणि मग भानावर आल्या, आतमध्ये गेल्या. विदुर काकांनी हातात केळी घेतली, सोलून देवाला खायला दिली. आणि मग देवाने गराचा एक घास खाल्ला. आणि काकांना म्हणतायत, काका पहिल्यासारखी चव नाही लागत. जी चव त्या सालीत होती ना ती या केळात लागत नाही. का? त्याच्यात भक्ताचं प्रेम होतं त्या सालीमध्ये. आणि भक्ताने दिलेलं पान सुद्धा देव परमात्मा आवडीनं खातो. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृत मश्नामी प्रयतात्मनः.
पान एक आवडते झाले ते ते लेखे तरी हा जैसा भुकेला अमृते तो खे ते पत्रची परी तेने सुखे आरोग्य लागे वा. आता वयामानाने आता आठवत नाही मला बी, तुम्ही आहेत म्हणून धकायले. तुम्ही आता ऐका. बरोबर परमात्मा प्रेमाचा भुकेलाय, भावाचा भुकेलाय. देवाने ते स्वीकार केलं. नंतर विदुरचे पत्नी काकीला म्हणतायत, विदुर काका अगं केळावर काय भागवते, काहीतरी खायला कर. काय खायला करणार, घरात तर काहीच नाही. मग थोड्याशा कन्या होत्या, त्याच विदुर काकीनं शिजवल्या आणि कन्या परमात्म्याला वाढल्यानंतर त्या परमात्म्याने कन्या सुद्धा विदुराच्या आनंदाने खाल्या. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे धाला मुरलीवाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे धावा मुरलीवाला. मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला. मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला. मुरलीवाला नंदाचा अलबेला. मुरलीवाला नंदाचा अलबेला. मुरलीवाला नंदाचा अलबेला. नंदाचा अलबेला. मुरलीवाला नंदाचा अलबेला. मुरलीवाला नंदाचा अलबेला. मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला. मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला. मुरलीवाला नंदाचा अलबेला. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्या कन्या कशा होत्या, कन्या आमच्या तुकोबाऱ्यांच्या घरच्या कन्या होत्या. कशा होत्या आमचे श्री गुरु मारुती बाबा सांगत असतात. कन्या 3 प्रकार म्हणतात बाबा कन्याचे. एक जय कन्या, एक श्री कन्या, एक जय कन्या आणि एक जय जय कन्या. श्री कन्या म्हणजे ज्या ताटात पात्रावर वाढल्यानंतर एका ठिकाणी थांबतात त्याला म्हणायचं श्री कन्या. ज्या कन्या ताटात वाढल्यानंतर ताट भरून पसरतात त्याला म्हणायचं जय कन्या. आणि ज्या कन्या एका पात्रावर वाढल्यानंतर शेवटच्या पात्रापर्यंत जातात त्यांना म्हणायचं जय जय कन्या. आणि तुकोबारायांच्या घरच्या कन्या तशा होत्या. भलं एवढं मोठं पाणी भगुन भरून त्याच्यात एवढ्या एवढ्या कन्या टाकलेल्या. आणि पण परमात्म्याला 2 हातांनी खाता येणार. देवाने चतुर्भुज रूप धारण केलं. 2 हाताने असं पात्र धरलं आणि 2 हाताने देव खाऊ लागले. भक्ताच्या प्रेमामध्ये परमात्मा वेडे होतात, काही घेतात देव. आणि मग अशा विदुर काकांच्या घरी परमात्मा गेले. विदुर म्हणजे साक्षात धर्माचा अवतार आहेत, लक्षात ठेवा. धर्माचा अवतार म्हणजे विदुर आहेत. एक धर्मराज पांडवांच्या बाजूने होते आणि एक कौरवांच्या बाजूने सुद्धा होते. पांडवांच्या बाजूने धर्मराज युधिष्ठिर होते, धर्माचाच अवतार होते ते सुद्धा. आणि कौरवांच्या बाजूने सुद्धा धर्माचा अवतार विदुर होते. पण खऱ्या अर्थाने विदुर नुसते शरीराने कौरवांच्या बाजूने होते, मनाने तर पांडवांच्याच बाजूने होते. कारण
कारण पांडवांकडचा जो धर्म होता, पांडवांकडे जो धर्म होता तो धर्म राजा होता, आणि कौरवांकडे जो धर्म होता तो धर्म दासीपुत्र होता. आणि ज्या पक्षामध्ये धर्माला प्रतिष्ठा असते, धर्माला इज्जत असते, धर्माला स्वतंत्र स्थान असतं, त्याच पक्षाचा विजय होतो. ज्या पक्षामध्ये धर्माला दास समजलं जातं, नीच कुळातलं समजलं जातं, त्या पक्षाचा कधी विजय होत नाही, आहे की नाही. मग आजकाल देशामध्ये जिकडं तिकडं विजय होतो तो धर्माच्याच आधाराने होतो ना, आहे की नाही. आमच्या रामललाच्या मंदिरासाठी आम्ही 550 वर्ष झटत होतो. रामललाचं मंदिर, रामललाचे पुत्र कुश यांनी पहिल्यांदा शरयू मातेच्या तीरावरती अयोध्येत बांधलं होतं. प्रभू रामचंद्र साकेत धामाला गेल्यानंतर कुशानं बांधलेलं मंदिर अनेक वर्ष, हजारो वर्ष राहिलं, पण ते जीर्ण झालं होतं. म्हणून उज्जैनचा राजा विक्रमादित्यांनी परत एकदा त्याच्या कारकिर्दीमध्ये ते भव्य दिव्य दगडी पाषाणी मंदिर बांधून काढलं. पण नंतर आलेल्या या आक्रांतांनी, या दुष्ट दुराचारी तामशी प्रवृत्तीच्या लोकांनी, मूर्ख लोकांनी, या परकीय आक्रांतांनी, आक्रमकांनी ते प्रभू रामचंद्राचं मंदिर नष्ट केलं, अर्धवट तोडलं, फोडलं. त्या ठिकाणी नाव त्याला दिलं बाबरी मशीद. मंदिरच होतं पण मशिदीच्या नावाने ओळखलं जावं लागलं. आणि ते 550 वर्षापूर्वी ती घटना घडली. तेव्हापासून संघर्ष रोज चालू होता. असा एकही दिवस गेला नाही की राम मंदिरासाठी कोणी रक्त सांडलं नाही. प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक वर्षामध्ये तिथं संघर्ष होत राहिले, वादावाद होत राहिले. अनेक वेळा तिथं संघर्ष झाला. बऱ्याच वेळा कारसेवकांवर गोळ्या सुद्धा सरकारने त्या ठिकाणच्या डागल्या. इतके शेकडो लोक त्या गोळीबारामध्ये खलास झाले, मेले. पण राम मंदिराचं आंदोलन शांत झालं नाही. जो तो येत होता, उठत होता आणि म्हणत होता, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम, बनाएंगे मंदिर. बन गया है मंदिर, अपना ये पूरा हो गया है, हमने तमन में ठाना, हर हद को हम पार किए हैं, देख चुका है जमाना. अब हम तेरे हैं दीवाने, आए जलवा दिखाने, मिटने न देंगे तेरा नाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. राम जी की डोली चली, बोले बजरंग बली, भक्ति अयोध्या धाम के. राम जी का मंदिर बने, खुशियों के दीप जले, करेंगे नहीं आराम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर.
रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये आता बनून तयार झालंय. नाही तर वाईट परिस्थिती होती गुरुजी. परिस्थिती अशी होती, एवढं आमचं आराध्य करोडो लोकांचं, जवळजवळ 100 करोड लोक, हिंदू लोक, रामाला मानणारी लोक या देशात राहतात. बहुसंख्येने 80% प्रभू रामचंद्राला मानणारा वर्ग आहे. पण तरी सुद्धा 80% इतकी मेजॉरिटी असून सुद्धा न्यायालयाच्या चक्रा मारू 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 परेशान झाले लोक. आणि आमचं आराध्य, आम्ही बंगल्यामध्ये राहतोय, AC मध्ये राहतोय, आणि आमचं आराध्य तिथं तंबूमध्ये, पालामध्ये, एका साध्या कपड्याखाली राहत होतो. जे लोक गेले असतील त्यांना माहिती आहे. किती शोकांतिका आहे, लक्षात ठेवा. आमचाच देश, आमचं सगळं शासन, आमची व्यवस्था, आम्ही या देशाचे टॅक्स आम्ही भरायचा, आम्ही कष्ट करायचे देशाच्या उन्नतीला, आणि आमचं सत्ता नाही देशात, आमचं कोणी, आमच्या भावनेला कोणी किंमत नाही. किती वाईट गोष्ट आहे. ज्या वेळेला तिथं जुन्या काळात, तुम्ही पहिल्या काळात कोणी गेला असताल तर लक्षात येईल, एकदा आपल्या महाराष्ट्रातली ट्रिप तिकडे गेली आणि म्हाताऱ्या कोताऱ्या बाया सगळ्या बिचाऱ्या त्या ट्रिपमध्ये यात्रेला गेलेल्या, 2 धामाला गेलेल्या बाया अयोध्येमध्ये गेल्या. चला चला, प्रभू रामचंद्र दर्शन घ्यायचंय, जन्मभूमीत दर्शन घ्यायचंय. बायाला वाटलं असं मोठं मंदिर गिंदिर असेल, म्हाताऱ्याला वाटलं पाहायला भेटन चांगलं. आणि तिथं गेलं तर म्हाताऱ्याला काहीच नाही, जिकडं तिकडं नुसते पोलीसच दिसायले. पालामध्ये, तंबूमध्ये देवाच्या मूर्त्या, भोवतालून नुसते 500 पोलीस, हातात बंदुका घेऊन, पुन्हा अत्याधुनिक शस्त्रास्त्र घेऊन पाहरेदार. आणि मध्ये जायला 4 जागेवर चेकअप. महिलांची लाईन वेगळी, पुरुषांची लाईन वेगळी, लेकरांची लाईन वेगळी. आणि त्या महिलांना तपासायला महिला पोलीस, पुरुषांना तपासायला पुरुष पोलीस. 3 जागेवर चेकअप करून आतमध्ये 3 वेळा झाडा झडती, भाग्यस्थळी देणे झाडावेशी. योग्याची संपदा, त्याग आणि शांती, भाग्यस्थळी देणे झाडावेशी. आणि उभयलो कुकुरकी 16 मान हिरेरावर जायचे उसने, मग भाग्यस्थळी देणे झाडावेश असे. तुम्हाला काय नाही, पण हे मला म्हणते असं कसं महाराज बाप, एका शहाण्या माणसाला भ्यावं लागतं ना. तुम्ही शहाणे नाहीत असं नाही. मग ऐका, म्हाताऱ्या बाया बिचाऱ्या लागल्या लाईन मध्ये, गोंधळून गेल्या. त्या काय चाललंय, आपले माणसं समोर सोबतचे तिकडे गेलेत, माय आपल्याला इकडून हाडलंय, आणि पोलिसने आता काय करतात आणि काय नाही, बुजबुज कळून गेल्या बाया. त्याच्यात एक म्हातारीला ती बाई लागली तपासायला पोलिशीन. असं 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 म्हातारीची पिवशी गिवशी तपासली. आणि तपासता 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 त्या पोलिसनीचा हात गेला म्हातारीच्या कंबळाकडं. कुठं गेला? कंबळ, नाटीच्या कंबळाकडे हात गेला, आणि त्या पोलिसनीनं तिचं कंबळ असं दाबलं. दाबल्यानंतर ती असं लागलं थोडं निबर तिला कंबळात. आता ती उत्तर प्रदेशातली पोलीस येईन, तिला काय माहित लुगडं काय असतं, नाटी काय असते, कंबळ काय असतं, आणि ते काय असतं. तिनं दाबलं तर तिला निबर लागलं. निबर लागले होती. म्हणते, ए माताजी क्या है इसमें? ती म्हणली, माय वागा बॉम्ब आहे. बॉम्ब निकाल. बॉम्ब म्हटल्यानंतर महाराज त्या बाईनं असं काहीतरी सायरन बटन दाबलं की सायरन वाजायला लागलं. बंग 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 लगे जोरात आवाज व्हायला लागला, सायरन वाजायला लागलं. लगे 100 पोलिस हे बंदुका घेऊन त्या म्हातारीच्या अंगावर, निकाल बॉम्ब निकाल. ती म्हणली, नाही रे माय वागा, एकच आहे, निकाल. ती नाही रे माया, इकडे भेटत नाही रे, लय लांबून आणलाय म्या, निकाल. म्हातारी भेली माया बिचारी. मुळ द्या हो, घ्या 40 रुपयाचा झेंडू बॉम्ब. गोपाल कृष्ण भगवान की जय. इतका अवघड होतं तिथं. साधी झेंडू बॉम्बची डबी सुद्धा नेता येत नव्हती. पण आज परिस्थिती वेगळी आहे दाजी. आज तिथं भव्य दिव्य प्रमाणात प्रभूचं मंदिर उभा राहिलंय, आणि आपल्या सगळ्यांचं त्याच्या ठिकाणी योगदान आहे तिथं, आहे की नाही. आपले रामलला तिथं आता मंदिरात विराजमान झालेत. किती गोंडस गोजीरवाणी मूर्ती आहे त्या रामललाची. पाहिलं की पाहावंच वाटतं. आकर्षित करून घेणारी बालमूर्ती आहे, 5 वर्षाची. हो, मग काय सांगत होतो, हे कुणामुळं घडत असतं? हे राजसत्तेशिवाय घडत नसतं, लक्षात ठेवा. ज्या राजसत्तेने याला आश्रय दिलाय, आहे की नाही. जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे,
असं होतच असतं, भावना होत असते, आहे की नाही. मग ज्या ठिकाणी धर्म असतो, धर्मामध्ये जिथं आदर असतो, धर्माला जिथं आदर मिळत असतो, तिथे त्याचाच विजय होत असतो. लक्षात ठेवा. कौरवांच्या बाजूने एक धर्म आहे, पांडवांच्या बाजूने धर्म आहे, पण कौरवांच्या बाजूचा धर्म हा दासीपुत्र आहे, विदुर आहे, आणि पांडवांच्या बाजूचा धर्म मात्र धर्मराज आहे, राजा आहे. आणि म्हणून विजय त्या ठिकाणी तो विदुर. नंतर परत एकदा परमात्मा विदुर धृतराष्ट्राकडे गेलेले आहेत विदुर, आणि धृतराष्ट्राला समजून सांगतायत, धृतराष्ट्र, मोठे भाऊ होते धृतराष्ट्र, अरे डोळ्यावर पट्टी बांधून बसला असले का, वरच्या तर चर्मचक्षुने आंधळायस, पण ज्ञानदृष्टीनं सुद्धा आंधळायस, तुला कळतंय का काय होतंय. महाराज तुम्ही राजे आहात, भान ठेवा याचं. दुर्योधन तुमचा मुलगा आहे, याला आवरा. याला जर आवरलं नाहीत, आज तो परमात्मा श्रीकृष्णांना नाही ते बोलतोय, त्यांच्याविषयी अर्वाच्य शिवीगाळ करतोय, उद्या तुम्हाला सुद्धा मारायला कमी जास्त करणार नाही. याला आवरा, याला व्यसन घाला, आणि तुमच्याच्याने होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही याचा बंदोबस्त करू. पण हे राज्यासाठी आणि या प्रजेसाठी आणि येणाऱ्या इतिहासासाठी आणि आपल्या कुळासाठी हे गरजेचं आहे महाराज, हे गरजेचं आहे. लक्षात ठेवा, देशासाठी राज्याचा त्याग करावा, राज्यासाठी जिल्ह्याचा त्याग करावा, जिल्ह्यासाठी तालुक्याचा त्याग करावा, तालुक्यासाठी गावाचा त्याग करावा, गावासाठी एखाद्या कुटुंबाचा त्याग करावा. पण कुटुंबासाठी एखादा माणूस जर मध्ये त्रासदायक बनत असेल तर त्या व्यक्तीचा सुद्धा त्याग करता आला पाहिजे. ही नीती विदुर नीती नावानं प्रसिद्ध आहे. विदुर नीती या धृतराष्ट्राला विदुराने शिकवली, सांगितली. पण धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम नाही झाला. उलट दुर्योधन विदुर काकावर संतापला. विदुर काका, तुम्ही जर माझे काका नसतात ना, तर लक्षात ठेवा, असं जर कोणी तुम्ही काका नसताना असं कोणी जर मला बोललं असतं तर त्याची जीभ मी खेचून घेतली असती तोंडामधून, आणि त्याला बाणाला माझ्या प्रत्यंचा बनवली असती त्याची जिभेची. विदुर काका म्हणतात, अरे चल हट, तू काय मला शिक्षा देतो, मी तुझं राज्य आणि सगळं सोडून चाललो निघून, परत तोंड बघणार नाही तुमचं, करा तुम्हाला काय करायचं तर. आणि असं म्हणून अपमान झालेले विदुर काका तिथून निघून गेले, यमुनेच्या तीरावरती गेले. त्या ठिकाणी परम भागवत असणाऱ्या उद्धवजींची भेट त्यांना झाली. उद्धवांना त्यांनी क्षेम कुशल विचारलं, परमात्मा कसे आहेत, गोकुळ कसं आहे, द्वारकेतले लोक कसे आहेत, सगळं काही क्षेम कुशल विचारलं, भगवान कसे आहेत. इति भागवत पृष्ठ छत्रावर्त्यां प्रियाश्रयां प्रतिवक्तुं न चोत्सेह योत्कंठ्यात स्मारितेश्वरः. जेव्हा विदुरानं परमभक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्रीकृष्ण संबंधी विचारलं, तेव्हा त्याला आपल्या स्वामींची आठवण झाली, आणि त्यामुळे त्याचे हृदय उचंबळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही. उद्धवाला विदुराने परमात्म्या श्रीकृष्णाविषयी विचारल्यानंतर उद्धवाचे निशब्द झाला. उद्धव आपल्या प्रियतम परमात्म्याविषयी विचारल्यानंतर सद्गदित झाला, कंठ दाटून आला, बोलता येईना काही. आणि थोड्या वेळा थांबल्यानंतर उद्धवाने सांगितलं, काका, प्रभू आता या सृष्टीवर राहिले नाही, परमात्मा स्वधामाला निघून गेले. पण काका, जाता जाता तुमची खूप आठवण काढत होते, आणि माझ्या विदुराला सांग, उद्धवा, त्याला ज्ञानाच्या गोष्टी सांग, त्याला उपदेश कर, आणि त्याला नंतर तू सुद्धा उपदेश कर, आणि त्यांना मैत्रेयाकडे पाठव, मैत्रेय ऋषींकडे पाठव, असं परमात्म्याने जाता जाता सांगितलंय. आणि म्हणून आता उद्धवाने उपदेश विदुर काकांना केला, आणि ज्या गोष्टींचा उपदेश करू शकत नव्हते त्या गोष्टींचा उपदेश करण्यासाठी मैत्रेय ऋषींकडे पाठवलं. विदुर मैत्रेयांकडे गेलेत. विदुर काकांना प्रश्न विचारलाय, भगवान, सर्व संसारी लोक सुख प्राप्तीसाठी कर्म करतात, परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःखही दूर होत नाही, उलट कर्मामुळे त्यांच्या दुःखात वाढच होते. म्हणून याविषयी योग्य काय अयोग्य काय ते आपण कृपा करून मला सांगा. लोक कर्म करतात सुख प्राप्त होण्यासाठी, पण त्या कर्मामधून सुख प्राप्त होण्याऐवजी दुःखच प्राप्त होतं. सोप्या आताच्या व्यावहारिक भाषेत सांगू का तुमच्या भाषेमध्ये? लोक सुख प्राप्त होण्यासाठी माऊली महाराज शेतामध्ये सोयाबीन पेरतात,
काबाड कष्ट करतात, 4 महिने ते पिकाची काळजी घेतात, त्याला फवारणे खुरपणे, त्याला पाळ्या घालतात, कोळपणी करतात, त्याला फवारण्या करतात, खतं घालून वाढवतात. हो, 4-4 हजार रुपये एका बॅगला काढायला देतात, काढून माल घरी आणतात आणि घरी आल्यानंतर कळतं त्या सोयाबीनला भाव 4,200 लागायलाय. म्हणजे खर्च जो केला तोही निघाना. म्हणजे कर्म केलंय सुखासाठी, पण ते दुःख पदरात पाडायले ते कर्मच आहे की नाही. म्हणून काल परवा व्हॉट्सअपवर आमच्या विदेशातल्या दाजींनी मेसेज टाकला. ते म्हणले आजकाल बर्बाद होण्यासाठी जुगार, मटका, दारू हेच केलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही सोयाबीन सुद्धा पेरू शकता. गोपाल कृष्ण भगवान की जय. आहे की नाही. म्हणजे कर्म करतोय आपण सुख प्राप्तीसाठी, पण ते सुख ते त्याने होत नाही, उलट ते दुःख पदरात पाडतंय. आहे की नाही. पश्चाताप प्राप्त होतो. याच्यातून मार्ग काय, योग्य काय, अयोग्य काय, काय केलं पाहिजे याचं मला उत्तर सांगा, असा प्रश्न विचारलाय. आता त्याचं उत्तर मैत्रेय त्यांना विदुरांना देणार आहेत. एकदा छोटंसं आपण थोडक्यात भजन करू, सत्संग करू आणि पुढचा विषय पाहूयात. हरी काय नाही संकीर्तन आपलं भजन. हरी प्रभू रामचंद्राचं भजन करू. रामाचा विषय काढला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांनी म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम. हो, क्या बात है. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है. पुरुष मंडळी म्हणा, लक्षात ठेवा, आपण पवित्र असणाऱ्या हनुमंतरायांच्या दरबारात बसलेलो आहेत. आणि माझ्या हनुमंतरायांना जर काय आवडत असेल ना, तर मला माहिती आहे काय आवडतं हनुमंतरायाला. हनुमंतरायाला पैसा आवडत नाही, सोन्याच्या माळा मोहऱ्या आवडत नाहीत. त्यांना फक्त परमात्म्याचं नाव आवडतं, रामाचं नाव आवडतं. आणि ते रामाचं नाव आपल्याला घ्यायचंय. उठून तुम्ही आनंद सुद्धा घेऊ शकता. आनंद घ्या परमात्म्याच्या नामाचा, भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. श्रीराम जय राम जय जय राम, पाय मोकळे होतात, श्रीराम शरीर जय मोकळं राम होतं. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम हो श्री राम जय राम जय जय राम 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 प्रश्न विचारलाय. प्रत्येक माणूस या संसारामध्ये कर्म करतो सुखप्राप्तीसाठी, पण त्याला सुख न होता दुःख त्याच्या पदरात का पडतं? तर त्याचं उत्तर देत असताना मैत्रेय म्हणतात, विदुरजी, सुखासाठी प्रयत्न चालू आहेत, प्रत्येकाची सुखासाठी धडपड आहे, पण खरं सुख कशात आहे हेच अजून कोणाला माहीत नाही. म्हणजे आपल्याकडं सुखाची कल्पना प्रत्येकाची वेगवेगळी आहे, सुखाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत, आहे की नाही? आता इथलं बघा ना, सगळं सोपं उदाहरण आहे. मला सांगा, खाली बसण्यात सुख आहे का उभा राहण्यात सुख आहे? जे 4 घंटे खाली बसलेले आहेत त्यांना उभा राहण्यात सुख आहे, आणि जे 2 तास कीर्तनात उभे राहतात ना त्यांना खाली बसण्यात सुख वाटतं. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी. म्हणजे खाली बसण्यातही सुख नाही आणि उभा राहण्यातही सुख नाही. त्याला शास्त्रात म्हणतात अनुकूल वेदनीयम सुखम. जे अनुकूल असतं त्याच्यात माणसाला सुख वाटत असतं, आहे की नाही? पण खऱ्या अर्थाने सुख 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 जर कशात असेल तर ज्ञानोबा सांगतात सुख एकाच गोष्टीत आहे. कोणत्या? किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. जीवाची आणि आत्म्याची भेट जिथं होते त्या वेळेला जो आनंद होतो, जे सुख होतं ते खरं सुख आहे. बाकी सुखाच्या आपल्या कल्पना आहेत फक्त, बाकी काहीच नाही, आहे की नाही? आता सुख देगा किरीटी, दाविजेल तुझ दिठी, जे आत्मयाची भेटी जीवासी होय. या 2 ओव्या सख्या बहिणी, आता जुळ्या बहिणी म्हणलं तरी चालेल. आत्म्याची आणि जीवाची म्हणजेच आपल्या आत्मतत्वाची आपल्याला ज्या दिवशी भेट होईल, म्हणजे आपल्या स्वरूप आपल्याला ज्या दिवशी कळन, त्या दिवशी जे होईल त्याला नाव आहे सुख.
बाकी संसारातल्या आपले चढ उतारांनी जे आपल्याला होतं त्याला खरं सुख म्हणतच नाहीत. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे आपल्याला सुख दुःख वाटतं, बाकी काही नाही. सुख फक्त परमात्म्याचं स्वरूप आहे. सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे, जीवाचं स्वरूप आहे. पण आपण त्याला ओळखलो नाही, त्याला विसरलो, म्हणून आपल्याला दुःख पडतं. खऱ्या अर्थाने आपल्याला जे सुख होतं जीवनामध्ये व्यवहारामध्ये थोडंफार कुठंतरी, ते सुद्धा ते परमात्म्याचं सुख आहे, आत्म्याचं सुख आहे. वेदांत शास्त्र असं सांगतो, ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची आवाज बिघडलाय ओले दादा, इको जास्त म्हणतानाचा आवाज दिलाय त्यांनी. आता व्याख्यानाचा आवाज थोडा इको कमी करावा लागतो. तुम्हाला करता येईल का बघा, इको कमी करा. हां, मॉनिटरला बरं आहे ना, बरं आहे. हां करतो आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आणि ज्या गोष्टीची आपण इच्छा केली ती गोष्ट आपल्याला मिळाली, ती गोष्ट मिळाली की आपली अंतःकरण वृत्ती शांत होते, म्हणजे स्थिर होते. आणि स्थिर झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये आत्मत्वाचं प्रतिबिंब पडतं, परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं. आणि त्यावेळेला आपल्याला सुखाची अनुभूती येते. वास्तविक पाहता ते सुख आपल्याला ती गोष्ट मिळाल्याचं नसतं, ते आत्म्याचं सुख असतं. जसं दृष्टांत त्यासाठी दिला, जसं एक कुत्रं होतं, त्या कुत्र्याला रानावनात फिरत होतं. फिरता फिरता त्याला एक हाडूक सापडलं. काय सापडलं? हाड सापडलं. हाड कशाचं तरी जनावराचं हाडूक सापडलं. त्या हाडूक त्या कुत्र्याने तोंडात घेतलं आणि पळत लांब गेलं. लांब बसून झाडाखाली बसून त्या हाडूक फोडायला लागले. आता हाडकाला फोडता फोडता फोडता, आता हाडूक येते, त्याच्यात काय रक्त असतं का, मांस असतं का, मज्जा असते का, तंतू असते का, काय असतं त्याच्यामध्ये? काहीच नसतं, ते नुसतं हाडं असतं ते. पण कुत्र्याला ते वास यायला लागला त्याचा, त्याला ते चघळायला लागलं. इतकं ते कुत्रं त्या हाडाला चघळतं, इतकं चघळतं, इतकं चावतं त्याला. चावता चावता चघळता 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 त्याच्याच हिरड्या फुटतात आणि त्याच्या हिरड्यातून रक्त यायला लागतं. आणि ते कुत्रं म्हणतं, हा आलं का नाही रक्त? नाही, आता हाड चघळायला ना, भूकन कशाला. बरं जाऊ द्या. त्याला काय वाटतं, म्हणलं अर्धा घंटा झटलो पण शेवटी रक्तच काढलं. आपलं नादच करायचं नाही, म्हणलं आपण हा लात मारून तिथं पाणीच काढतो. अरे तंगड मोडन तू लात मारत पाणी काढायला जाशील तर. म्हणजे आपलं गंमत त्या कुत्र्यासारखी झाली. त्या कुत्र्याला हसण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला वाटतं आपल्याला ही गोष्ट मिळाल्यामुळं सुख झालं, ती गोष्ट आपल्या मनासारखी झाली म्हणून सुख झालं. पण ते खरं सुख त्या विषयाचं नसतं. एखादा आपल्या आवडीचा पदार्थ खाल्ल्यानंतर जो आनंद होतो तो त्या पदार्थातून मिळणारा आनंद नसतो, तो आपला आत्म्याचाच आनंद असतो. पण वृत्ती, अंतःकरण वृत्ती स्थिर झाल्यामुळं, जसं एखादं पाणी जे हलतं असलं की त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब पडत नाही. पण तेच जर पाणी एकदम स्थिर असेल तर त्या स्थिर असणाऱ्या पाण्यामध्ये आपलं परछाई, आपली सावली, आपलं स्वरूप स्पष्ट दिसतं. तसं अंतःकरण स्थिर झालं की त्याच्यामध्ये आत्मत्वाचं प्रतिबिंब पडत असतं, त्याच्यातून माणसाला सुख होत असतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून सुख जर पाहिजे असेल तर इतर गोष्टींच्या कोणत्याच फंदात न पडता व्यवहार म्हणून करावा लागतो, तो केला पाहिजे. पण सुखाची अपेक्षा संसारातून, व्यवहारातल्या गोष्टीपासून करण्यापेक्षा आपण आपल्या आत सुख शोधण्याचा प्रयत्न जर केला तर सुख मिळेल विदुरा, असा सुंदर उपदेश मैत्री यांनी विदुराला केलेला आहे. असा मैत्रियांचा आणि विदुरांचा संवाद या ठिकाणी तृतीय स्कंदामध्ये आला. पुढं सृष्टी निर्मितीचा क्रम सांगितलाय. चांगली आणि वाईट दोन प्रकारची सृष्टी कशी झाली ते पुढं सांगितलेलं आहे. सृष्टी दोन प्रकारची, चांगली सृष्टी आणि वाईट सृष्टी. मनु आणि शतरूपा या दोघांपासून जी सृष्टी झाली ती चांगली सृष्टी झाली, चांगली संतती झाली, ती वंशवेल चांगली झाली. आणि कर्दम आणि दिती या दोघांपासून जी सृष्टी झाली ती राक्षसी सृष्टी, आसुरी सृष्टी, दितीचे पुत्र म्हणजे दैत्य निर्माण झाले, ती वाईट सृष्टी. अशी दोन प्रकारच्या सृष्टीचं वर्णन पुढे आलेलं आहे. आता या ब्रह्मदेवाला परमात्म्याने निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं आता तुम्ही सृष्टी निर्माण करा. या ब्रह्मदेवानी पहिल्यांदा सनकादिकांना संकल्पातून निर्माण केलं. त्या सनकादिकांना सांगितलं तुम्ही सृष्टीची पुढे निर्मिती करा. सनकादिक म्हणजे सगळे विरक्त, सगळे स्वच्छंदी, स्वतःच्या आनंदात रममान होणारे भजनानंदी होते.
आणि हे 4 भावंड म्हणले बाबा आम्ही अशा भानगडीत नाही पडत बाबा असे काही करण्याचे, आम्ही फक्त देवाचं गुणगान गाणार, कथा करणार, कीर्तन करणार, आम्ही आमच्या मस्तीत राहणार, देवा हे आम्ही करणार नाही. आणि आपलेच पोरं जेव्हा आपलं ऐकत नाहीत तेव्हा बापाला जास्त राग येत असतो. माझं पोट्ट ऐकत नाहीत पोरं, काय सांगा, याला सांगितलं हजाराभऱ्या पण ऐकत नाहीत, आहे की नाही, पोरं ऐकत नाहीत. राग आला ब्रह्मदेवाला, आणि ब्रह्मदेवाला राग आला आणि त्या क्रोधामधून रुद्र प्रगट झाले. तेच भगवान शंकर आहेत. बोलिये रुद्र भगवान की जय. क्रोधामधून रुद्राची निर्मिती झाली. त्या भोलेनाथाला रुद्राला सांगितलं तुम्ही सृष्टीची निर्मिती करा पुढं. रुद्र म्हणले कोई बात नाही, हम करेंगे. आणि मग सुरुवात केली सृष्टी निर्मिती करायला. तर भगवान शंकर म्हणल्या सृष्टी त्यांची त्यांच्यासारखीच, भूत, व्यताळ, खेताळ, शाकिनी, लंकिनी, डाकिनी, चुडेलिनी आणि असे प्रेत पिशाचे निर्माण करायला सुरुवात केली. ब्रह्मदेव आले, ओ देवा 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 देवा, थांबा थांबा थांबा, बस 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 झाली, आता नका, तुम्ही नादी नका लागू, मी माझं बघून घेतो, तुम्ही शांत राहा. म्हणले ठीक आहे, कोई बात नाही. निघाले कैलास पर्वतावर भजन करायला. जाऊन बसले कैलासावर, ध्यान लावून बसले. आता नारदांचं पुन्हा डोकं खाजवलं. नारद म्हणले एक पोरं निर्माण केले तर ते म्हणले आम्हाला भजन करायचं. दुसऱ्याने सांगितलं तर दुसऱ्याने असे वेताळ खेताळ तयार केले. आता करायचं काय? मग वाणीपासून सरस्वतीला निर्माण केलं, सावलीपासून कर्दम ऋषी निर्माण झाले, आणि त्या आणि नंतर यांच्यापासूनही सृष्टी झाली नाही. 10 ऋषी निर्माण केले. ब्रह्मदेवाच्या संकल्पाने 10 ऋषी निर्माण झाले. पण या ऋषीपासून सृष्टी कशी निर्मित होईल, पुत्र प्राप्ती कशी होईल, म्हणून डाव्या अंगापासून कन्या आणि उजव्या अंगापासून पुरुष असे 2 निर्माण केले. त्यांचंच नाव आहे मनु आणि शतरूपा. असे मनु आणि शतरूपा 2 निर्माण झाली. यांना सांगितलं आता तुम्ही सृष्टी निर्माण करा, आणि यांनी मैथुनी सृष्टीला तिथून आरंभ केला. या मनु आणि शतरूपेपासून 5 अपत्य झाले. आकुती, देहुती आणि प्रसूती या 3 मुली, आणि प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 मुलं. 3 मुली आणि 2 मुलं असा यांचा परिवार निर्माण झाला. इथून पुढं मैथुनी सृष्टीला प्रारंभ झाला. मनु महाराजांनी सृष्टी निर्मितीला सुरुवात केली. पण ब्रह्मदेवाला प्रार्थना करताय, देवा सृष्टी मी निर्माण करतो, पण सृष्टी राहणार कुठं, हे जीव निर्माण केलेले राहणार कुठं? ते म्हणजे राहणार कुठं म्हणजे पृथ्वीवर राहणार. म्हणले प्रभू तुम्हाला माहित नाही कदाचित, पृथ्वी हिरण्याक्षानं पाताळामध्ये नेली, पृथ्वी बुडून गेली, पृथ्वीवर राहणार कसे जीव? आणि हिरण्याक्षाने पाताळात नेली ही बातमी कळाली. आता तुम्ही म्हणाला हा हिरण्याक्ष सृष्टी निर्मितीत नाही झाली, तर हा हिरण्याक्ष कुठून आला? तर हा हिरण्याक्ष मागच्या कल्पातला आहे. म्हणजे प्रत्येक कल्पामध्ये सृष्टी लय होत असतो, सृष्टीचा संपूर्ण जग नष्ट होत असतं आणि परत नव्याने निर्माण करावं लागतं. पण हा हिरण्याक्ष मागच्या कल्पातला हिरण्याक्ष आहे. यांनी काय केलं, सृष्टी सगळी पृथ्वीच पाताळामध्ये घेऊन गेली. दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे, मग तो मोहार्णव गवाक्षे रिघोनी ठेला. आणि मग आता काय करायचं, हे पृथ्वीला बाहेर कसं काढायचं याचा विचार करत असताना ब्रह्मदेवाला शिंक आली, आणि ब्रह्मदेवाच्या शिंकेमधून भगवान वराह प्रगट झाले. बोलिये वराह भगवान की जय. आपण शिंक दिली तर आपल्या नाकातून काय काय येतं त्याचा काही नियम नाही. ब्रह्माजींनी ब्रह्मदेवानी शिंक दिली, त्याच्यातून वराह भगवान प्रकट झाले, आणि छोटेशे रूपामध्ये प्रकट झाले. पण एका क्षणामध्ये वाढता 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 ब्रह्मदेवासमोर इतके मोठे झाले, इतके मोठे, भला मोठं अकराळ विक्राळ त्यांनी रूप धारण केलं. आणि पाताळामध्ये जाऊन पृथ्वी घेऊन येत होते. हिरण्याक्षाने विरोध केला, आणि हिरण्याक्षांचा वध परमात्म्याने केला, आणि पृथ्वीला परत आपल्या जागेवर आणून ठेवलं. पाण्यावरती पृथ्वीला परमात्म्याने ठेवलं. वास्तविक पाहता ही सगळी पृथ्वी पाण्याने भरलेली आहे, पाण्यावर आहे स्थिर. या पृथ्वीवरती विज्ञान सुद्धा सांगतं 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे की नाही? इतकं सगळं पाणी आहे आणि जमीन इतकुशी आहे, तरी सुद्धा ही पृथ्वी विरत का नाही, विरघळत का नाही? ढेकळासारखी आहे की नाही? पाण्यात जर एखादा ढेकूळ टाकला तर ते विरघळून जाईल की नाही? पण ही पृथ्वी का विरघळून जात नाही? तर त्याचं कारण आहे, परमात्मा म्हणतो मी रिघालो असे भूतळी. मी स्वतः भूतळात या पृथ्वीत प्रवेश केलेला आहे. मी रिघालो असे भूतळी
मनोनी समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेची ना. ढेकुळे म्हणतात देव, पण हे विरत नाही का? त्याच्यात माझा प्रवेश, मी प्रवेश केलेला आहे. आणि मग या मनु सतरूपेपासून वरा भगवंतानी सृष्टीचा नाश केला, पुढे सृष्टी वाढली. आता वाईट सृष्टी कशी तयार झाली, वाईट सृष्टी कशी निर्माण झाली याची कथा सांगतात. एकदा दिती कश्यपाची पत्नी हिनं सूर्यास्ताच्या वेळेला पतीकडून शरीर सुखाची अपेक्षा केली. कश्यप ऋषी समजून सांगताय, दिती ही योग्य वेळ नाही, यावेळी असं काही करत नसतात. सूर्यास्ताच्या वेळेला 4 गोष्टी करू नयेत. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी करू नयेत? आहार, मैथून, निद्रा आणि स्वाध्याय. सूर्यास्ताच्या वेळेला जेवू नये, सूर्यास्ताच्या वेळेला मैथून करू नये, सूर्यास्ताच्या वेळेला झोपू नये आणि सूर्यास्ताच्या वेळेला अध्ययन, अध्यापन, वाचन करू नये, स्वाध्याय करू नये. मग सूर्यास्ताच्या वेळेला काय करायचं? सूर्यास्ताच्या वेळेला फक्त संध्या करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचं, गायत्री मंत्राचं स्परश्चरण करायचं, नामजप करायचा, रामकृष्णारीचा नामजप करायचा, देवाला दिवा लावायचा, देवासमोर बसून ध्यान करायचं. याच्या व्यतिरिक्त सूर्यास्ताच्या वेळेला या 4 गोष्टी करू नयेत असं कश्यप दितीला समजून सांगतायत. पण दिती ऐकत नाही, काम विभोर झालेली दिती आहे आणि म्हणते नाही. दितीनं ऐकलं नाही, शेवटी कश्यपांचा नाईलाज झाला आणि त्यावेळेला समागम केल्यामुळं दितीला परत थोड्या वेळानंतर पश्चाताप झाला आणि दिती म्हणते, प्रभू आता कसं? कश्यप म्हणतायत, आता तुला याचा परिणाम भोगावा लागेल. आता तुझ्या पोटी एक भयानक 2 राक्षस जन्माला येतील. तू अशा वेळेला, अमंगळ वेळेला हे अमंगळ कृत्य केलं ना, तर तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येतील. दिती घाबरली. 100 वर्ष त्या गर्भाला पोटातच ठेवलं, बाहेरच नाही येऊ दिलं. सामर्थ्य होतं पहिल्या लोकांमध्ये, पण किती दिवस ठेवणार? शेवटी तो गर्भ बाहेर आला आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या रूपानं हे 2 पुत्र दितीच्या पोटी जन्माला आले, जे राक्षसी प्रवृत्तीचे दुष्ट होते. विदुरांनी प्रश्न विचारला, महाराज हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू कोण आहेत आणि हे दितीच्या पोटी का जन्माला आले? तर त्यांची पूर्वकथना सांगतात, घटना सांगतात की हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे मागच्या कल्पामध्ये जय आणि विजय नावाचे 2 परमात्म्याचे पार्षद होते, देवाचे रक्षपाळ द्वारपाल होते. पण यांना अभिमान झाला. एका दिवशी सनक सनंदन सनातन सनत कुमार हे देवाच्या भेटीला चालले होते आणि यांनी देवाच्या भेटीला जाणाऱ्या सनकादिकांना अडवलं. देवाचे सेवक होते. अडवल्यानंतर सनकादिक म्हणतायत, काय उद्धट आहेत रे तुम्ही, देवापाशी राहता लेक हो, पण अजून तुमच्यात मर्यादा आली नाही, अजून तुमच्यात नम्रता आली नाही, अजून तुम्ही कठोर राहिलात, राक्षसी प्रवृत्तीचे राहिलात. बऱ्याच वेळा असं होतं गुरुजी, मोठ्या माणसाजवळचे माणसं आहे ना असेच असतात. ते मोठ्या माणसाचं काही नसतं, पण चहापेक्षा किटली जास्त गरम होते दीपक महाराज, बरोबर आहे की नाही? चहापेक्षा किटली जास्त तापते. चहा आतला गरम शांत होतं, पण किटली शांत लवकर शांत होत नाही. तसे मोठ्या माणसाचे जवळचे माणसं थोडेसे अशाच प्रवृत्तीचे असतात. राग आला सनकादिकांना, अरे माणसं देवदूत असून, देवाचे सेवक असून राक्षसासारखे वागता, जा राक्षस व्हाल. शाप देऊन टाकला. जोर जोरात आरडाओरडा, बाहेर काय चाललाय हे ऐकल्यानंतर परमात्मा आत झोपले होते, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर बघितलं तर सनकादिक क्रोधायमान झालेले आहेत आणि जय विजय घाबरून गेलेले आहेत. देवा यांनी आम्हाला शाप दिला. देव म्हणले, बरं झालं, तुम्हाला तसंच पाहिजे होतं. देव काऊन असं म्हणले? कारण की एकदा ह्या जय विजयानं लक्ष्मीलाच अडवलं होतं एकदा देवाच्याकडे जाताना. आता मालकीनबाई गृहमंत्रालय आणि त्यांच्याशी असं वागत असते. लक्ष्मी तन 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 करत आली देवाकडं, देवा तुमचे हे सेवक याला आत्ताच्या आत्ता काढून टाका, राजीनामा घ्यायचा आत्ताच्या आत्ता, याला हाकलून द्या घरी, सस्पेंड करा, तर मी राहते, नाही तर मी चालले. देव म्हणले, लक्ष्मी थोडंसं थांब ना. हे बघ, आता जर यांना मी हाकलून दिलं आणि आता यांना जर काढून दिलं तर लोक काय म्हणतील? आम्ही तर बायकोच ऐकतच होतो, पण देव बी बायकोच ऐकतो बाबा. लोक म्हणतील का नाही, हे बी बायकोच ऐकत. बायकोचं सगळंच ऐकत असते लक्ष्मी, मी बी तुझं ऐकतो, पण लोकांमध्ये कशाला दाखवायचं असं? मग तू काय कर, थोडे दिवस दम काढ, यांनी पुन्हा एखादा अपराध करू दे, मग यांना आपण शिक्षा देऊ. आणि देव त्या अपराधाची यांची वाटच पाहत होते. आणि यांनी परत अपराध केला, सनकादिकांना अडवलं. देव म्हणतात, मी माझ्या
बायकोचा अपमान सहन करीन. मोठ्याने भाषण द्यायला काय, अरे मी माझ्या बायकोचा अपमान सहन केला, तुम्ही मला लेकाव माझ्या बायकोचा अपमान केला, तिला अडवलं पण मी ते सहन केलं, तुमचा मान ठेवला, पण तुम्ही संतांचा अपमान करता दुष्टांनो. बरं झालं तुम्हाला तसंच पाहिजे होतं. देव म्हणले देवा खरंय आमचा अपराध झाला, मग एवढी शिक्षा असते का राक्षस, आणि ते बी 3 जन्म 3 वेळा राक्षस होताना म्हणले. देवा दुसरा काहीतरी शाप द्यायचा इतका कठोर असतो का. देव म्हणले मग इकडं सनकादिकांना वाटलं बाबा खरंच आहे देवाचे सेवक आहेत, देवा आम्ही शाप मागं घेऊ का. नाही नाही नाही, बरं झालं म्हणले तुम्ही थांबा, बरं केलं तुम्ही जे केलं ते योग्य केलं, आणि तुम्ही बी घाबरू नका, तुम्ही जरी राक्षस झालात ना तरी तुमच्या उद्धारासाठी मी स्वतः येईल. अहो पण देवा पण राक्षसाचं रूप का असं कुठं. देव म्हणले काळजी करू नका, तुम्ही जसं रूप घेताय तसंच मी सुद्धा विचित्र रूप धारण करून तुमचा उद्धार करायला येईल. मग देवाने डुकराचं वराहाचं रूप घेतलं, हिरण्याक्षाचा नाश केला, त्याचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढं कर्दम ऋषी आणि देहूतीची कथा आलेली आहे. कर्दम आणि देहूती यांचा विवाह झाला, पण विवाहाच्या अगोदर कर्दम ऋषींनी तपश्चर्या केली. बरं देहू इतके दिवस तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले. आणि तपश्चर्या कशासाठी केली होती, चांगली भार्या मिळावी, अनुकूल पत्नी मिळावी म्हणून. कारण की पारमार्थिक माणसाला भार्या अनुकूल समजून घेणारी मिळणं मोठं महाकठीण आहे की नाही. आणि त्यासाठी आणि परमार्थ तेव्हाच होतो जेव्हा भार्या अनुकूल असते, पत्नी अनुकूल असते, समजून घेणारी असते आहे की नाही, तर होत असतं ह्या गोष्टी. म्हणून कर्दमाने अगोदर तपश्चर्या केली, आणि तपश्चर्या करून देव प्रसन्न झाल्यानंतर देवाला म्हणतात देवा मला चांगली अनुकूल भार्या मिळाली पाहिजे. देवाने सांगितलं काळजी करू नका, पत्नी तर चांगली मिळेल, पण पुत्र रूपानं मी तुमच्या पोटी जन्माला येईन. आनंदी झाले, खुश झाले, आणि म्हणले देवा विवाह कुणाशी होईल. मग सांगितलं ब्रह्मदेवाची मनु महाराजांची कन्या देहूती, या देहूती सोबत तुमचा विवाह होईल. मनु महाराज तिला स्वतः तुमच्याकडे घेऊन येतील, तिचं वरण करा, तिच्याशी लग्न करा, तुमच्या पोटी मी स्वतः जन्माला येईन. गोपाल कृष्ण भगवान की. हो, देवाचे संकेत असतात, देव संकेतानं काही गोष्टी दाखवत असतात नाही की नाही. तपश्चर्या करणं हे निमित्त आहे, देवाला ते कार्य करून घ्यायचं असतं. बघा ना तुम्ही, ज्या वेळेला विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत फिरत आळंदीला आले, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि सुवर्ण पिंपळाच्या पारावर बसले होते, आणि तिथं गोविंदपंत हे त्या ठिकाणी सिद्धोपंत त्या ठिकाणी फिरत आले. त्यांनी पाहिलं की मुलगा चांगला दिसतोय, सुलक्षणी दिसतोय, चारित्र्यवान दिसतोय, आचारसंपन्न दिसतोय, ब्राह्मण दिसतोय, आणि आपली कन्या याला दिली पाहिजे. मग ओळख कशी करणार, काय करणार, त्याला ओळख करून घरी नेलं. घरी गेल्यानंतर जेवू खाऊ घातलं, जेवण वगैरे झालं, आणि त्यांना सांगितलं आता इथंच आराम करा. तुळशीच्या वृंदावनामध्ये विठ्ठलपंत झोपले, गोविंदपंत सिद्धोपंत आतमध्ये झोपले होते. त्याच रात्री देवाने स्वप्नात येऊन सिद्धोपंतांना सांगितलं तुझी जी मुलगी आहे मीनाक्षी नावाची, ती या ब्राह्मणाला देऊन टाक, यांच्या पोटी मी स्वतः अवतार घेणार आहे. हे स्वप्न ज्यावेळेला पडलं इतका आनंद वाटला, रे माझ्या जे मनात होतं तेच देवाने दाखवलं. आणि सकाळी उठल्यानंतर विठ्ठलपंतांना म्हणतायत विठ्ठलपंत मला रात्री स्वप्न पडलं, स्वप्नात परमात्मा आले होते, त्यांनी सांगितलं की माझी कन्या तुम्हाला द्यायची, माझ्या कन्येचा तुम्ही स्वीकार करा. विठ्ठलपंत म्हणतात तुम्हाला स्वप्न पडलं हो, पण मला कुठं पडलं स्वप्न, मला नाही ना पडलं आहे की नाही. तिथं आमच्यासारखा एखादा असता तर म्हणलं असता मला तर कालच पडलं होतं, तुम्हाला तरी आज पडलं. बरोबर आहे की नाही. विठ्ठलपंत म्हणले मला अजून स्वप्न पडलं नाही, आणि मग मला जोपर्यंत स्वप्न पडत नाही तोपर्यंत मी कसं मान्य करू, तुमची ही काहीतरी अटकल असू शकते. दुसऱ्या रात्री म्हणले मग इथंच आराम करा. दुसऱ्या रात्री विठ्ठलपंतांच्या स्वप्नात परमात्मा गेले, स्वीकार कर म्हणले तिचा, मीनाक्षीचा.
विठ्ठलपंतांची इच्छा नव्हती, पण देवाची आज्ञा म्हणून संसारात पडले. पुढं विरक्ती झाली, मुलबाळ होत नव्हतं म्हणून वैराग्य झालं. वैराग्याच्या याच्यामध्ये काशीला निघून गेले, संन्यास घेतला आणि परत देवाने आज्ञा केली विश्वनाथाने की संसार कर. परत आले, संन्यास घेऊन परत संसाराला लागले, म्हणून समाज छिथू करू लागला. पण परमात्मा पोटी जन्माला आले ज्ञानोबाऱ्यांच्या रूपानं. म्हणजे हे देवाचे सगळे संकेत असतात. तसं कर्दमाने तपश्चर्या केली. देव ही निमित्त आहे. देहूतीचा आणि त्यांचा विवाह करून द्यायचा होता आणि देवाला त्यांच्या पोटी जन्म घ्यायचा होता. आणि कपिल भगवंताचा अवतार झाला. कर्दमाने देहूतीशी विवाह केला. एक सुंदर कामुक विमान निर्माण केलं. अनेक वर्ष संसार केला, पण मूलबाळ होत नव्हतं. एका दिवशी देहूती म्हटली, स्वामी सारखं परमार्थच करत राहता, सारखं देवदेवच करत राहता, माझ्याकडं पण बघा ना. आणि मग इच्छा लक्षात घेऊन कर्दमाने सुंदर असं पुष्पक विमान, कामुक विमान निर्माण केलं. त्या विमानामध्ये दोघं बसले आणि स्वैर संचार करत होते. संचार केला स्वैर, आणि 9 मुली त्या ठिकाणी कर्दमाला आणि देहूतीला झाल्या. म्हणले बस समाधान झालं. देहूती म्हणते, स्वामी या मुलींचे सगळ्यांचे लग्न होतील, हे आपापल्या घरी निघून जातील, माझ्यापाशी कोण राहील. परत देवाची आराधना केली. परत मुलगा झाला. कपिल भगवंताच्या रूपानं भगवान स्वतः अवताराला आले. बोले कपिन भगवान की जय. आता कपिल भगवंताचा जन्म झाल्यानंतर कर्दमाने अगोदर देहूतीला लग्नाच्या वेळेला 2 वचनं घेतले होते. म्हटले होते, मी 2 अटी आहेत माझ्या, तर मी तुझ्याशी लग्न करतो, या मान्य असतील तर. काय अट आहे? एक अट आहे, मी लग्न झाल्यानंतर 1 मुलगा होईपर्यंत संसार करील. 1 मुलगा झाल्यानंतर मी जंगलामध्ये वनामध्ये निघून जाईल. देहूतीनं मान्य केली. आणि दुसरी अट आहे, मी या ठिकाणी आश्रमात ऋषीच्या रूपानं राहतो, तू राजाची कन्या आहेस, मोठ्या बापाची पोरगी आहेस, तुझा मोठेपणा इथं चालणार नाही, इथं राहून सेवा करावी लागेल. सेवा जर तुझ्याच्याने माझी करणं होत असेल, तुझा मोठेपणा सोडून जर इथं राहणं होत असेल, तर माझ्याशी लग्न कर. अशा 2 अटी त्या देहूतीनं मान्य केल्या होत्या. देहूती म्हणली, तुम्ही इतकी तपश्चर्या करून तापस्याच्या रूपामध्ये मला मिळालात पतिरूपानं, हेच माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. मी तुमची सेवा करीन, तुमच्या अटी मला मान्य आहेत. आणि अशा अटीवरती हे घेतल्यामुळं कपिल भगवंताचा जन्म झाल्यानंतर कर्दम ऋषी घराबाहेर निघाले आणि जंगलात जायला निघाले. पण कपिल भगवान म्हणतात, पिताजी लोक देवा जातात, जंगलात जातात कशासाठी? लोक जंगलात कशासाठी जात असतात? देवाला मिळवण्यासाठी. अहो मी स्वतः देव तुमच्या दारात आलो, तुमच्या घरी आलो ना, आता जंगलात जायची काय गरज आहे? पण कर्दम ऋषी म्हणतायत, देवा तुझं सगळं खरं आहे, पण मी ठरवलेलं आहे आणि वनात जाणार, मी जाणार. आणि दुसरी गोष्ट, देवा तुम्ही या ठिकाणी आलात खरे, पण किती दिवस राहणार आहेत? आयुष्यभर थोडंच इथं माझ्याजवळ राहणार आहेत तुम्ही. 7 दिवस राहता आणि इथं आयुष्यभर थोडं राहणार आहेत. आणि तुम्ही गेल्यानंतर पुन्हा माझं काय? म्हणून असा विचार करून कर्दम ऋषी निघून गेले. कर्दम ऋषींच्या 9 मुली ब्रह्मदेवाच्या 9 ऋषीपुत्रांना देण्यात आल्या. त्यांचा विवाह झाला. मरीची, कलादेवी मरीचीला देण्यात आली. अनुसयीचा विवाह अत्रि ऋषींसोबत झाला. अरुंधतीचा विवाह वशिष्ठांसोबत झाला. ख्यातीदेवीचा विवाह भृगु ऋषींशी झाला. अशा सगळ्या 9 मुलींचा विवाह ब्रह्मदेवाच्या 9 पुत्रांशी झाला. आणि आता कर्दम ऋषी निघून गेल्यानंतर देहूती आणि कपिल असे दोघच बाप माय लेकर घरामध्ये राहिले. आणि घरामध्ये माय लेकर राहिल्यानंतर देहूतीनं एका दिवशी कपिलाला प्रश्न विचारलाय. देहूतिर्वाच निर्विन्ना नितराम भूमन न सदिंद्रिय दर्शनात येन संभाव्यमानेन प्रपन्नांधम तम प्रभो. सर्वव्यापी प्रभो, या इंद्रियांच्या विषय लालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले. मी अनेक विषयांचं सेवन आयुष्यामध्ये केलं, पण मला समाधान मिळालं नाही, मला समाधान लाभत नाही. कित्येक भोग भोगून सुद्धा मला वैराग्य होत नाही. याचं कारण काय आहे आणि मला वैराग्य कशाने होईल याचा मला मार्ग सांगा. हे मन तृप्त कशाने होईल? हे बघा, या मनाचं असं आहे, मनाचं अग्नीसारखं काम आहे, हवनकुंडासारखं काम आहे. याच्यात जितक्या तुम्ही आहुती टाकाल तितक्या अग्नी जास्त भडकतो, आहे की नाही? जितका अग्नीमध्ये
इंधन टाकलं, इंधने आगीसी हाकाक चढे, जैसा भोगी कामवाडे तैसा भोगी कामवाडे, इंधने आगीसी हाकाक चढे, तैसी खात खाताची तोंडे खा खाते ठेली. मनाला आपण जितके विषय देऊ, जितके याला भोग देऊ, तितकी त्याची हाव वाढते. या मनाची हाव कमी होत नाही, मग या मनाचं पोट कधीच भरत नाही. मग अर्जुनाने सुद्धा देवासमोर शंका उपस्थित केली, चंचल मन कृष्ण, मग काय केलं पाहिजे? तर कपिल भगवंताने आईला उपाय सांगितला. आई, खरंय, मन हे बंधाला कारण आहे. मन हे माणसाला, मन कधी समाधानी होत नाही, मन पवित्र होत नाही, मन माणसाचं कधी भरत नाही, संतुष्ट होत नाही. पण या मनाचं एक चांगलं सिद्ध गोष्ट आहे बरं. मन जसं बंधाला कारण आहे, तसंच मन मोक्षाला सुद्धा कारण आहे. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. बंधाला आणि मोक्षाला कारण मन आहे. जसं कुलूप असतं, कुलूप असतं ना घराचं, कुलपाला चावी असते. चावी डावीकडं फिरवली का कुलूप लागतं, आणि चावी उजवीकडं फिरवली की कुलूप उघडतं. तसं हे मन संसाराकडे लावलं, विषयांकडे लावलं की बंधन पडतं, आणि हेच मन परमात्म्याकडे फिरवलं की माणूस बंधातून मुक्त होतो, सद्गतीला प्राप्त होतो. मन वाईट जितकं आहे तितकं चांगलं सुद्धा आहे. काजे या मनाचे एक निके, जे देखील या गोडीची ठाया सोके, मनोनी अनुभव सुखची कवतिके जावीत जाईजे. असा सुंदर उपदेश कपिल भगवंताने देहूतीला केला. त्या 8 अध्यायामध्ये ते सगळं संवाद माय लेकराचा आहे. त्यालाच कपिल अष्टाध्यायी म्हणतात. आणि याचबरोबर तृतीय स्कंद समाप्त होतो. स्कंदाला प्रारंभ झाला. आज आपल्याला एवढा चतुर्थ स्कंद पाहायचा आहे आणि थांबायचंय. उद्या आपल्याला भगवान परमात्म्याचा प्रकट महोत्सव, जन्मोत्सव साजरा करायचा आहे. याचं सुद्धा ध्यान राहू द्या. ऐका, आता मनु महाराजांचे 5 जे आपत्ती मी सांगितले, आकुती, देहूती, प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत, यापैकी देहूतीचं चरित्र आपण बघितलं. आता दुसरी मुलगी म्हणजे पहिली मुलगी आहे मनु महाराजांची आकुती नावाची. तर त्या आकुतीचा विवाह रुची प्रजापती सोबत झाला. या दोघांपासून 2 अपत्य झाले, एक मुलगी झाली आणि एक मुलगा झाला. मुलीचं नाव आहे दक्षिणा, आणि मुलगा जो आहे तो यज्ञ स्वरूप भगवान यज्ञ नारायणच या दोघांच्या पोटी अवताराला आले. बोलिये यज्ञ भगवान की जय. आणि आता तिसऱ्या मुलीचं चरित्र सांगतात. प्रसूती नावाची जी तिसरी मुलगी आहे मनु महाराजांची, या तिसऱ्या मुलीचा विवाह दक्ष प्रजापती सोबत झाला. हिला 16 मुली झाल्या. त्याच्यातल्या 13 मुली या धर्माला देण्यात आल्या. त्यापैकी एक आहे मूर्ती नावाची महाराणी. तिच्या पोटी नर नारायण रूपानं परमात्म्याने अवतार घेतला. आजही ते नर नारायण बद्री नारायणाच्या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये राहतात. बोलिये नर नारायण भगवान की जय. देवाचे अंश कला अवतार आहेत सांगितलेले, त्यातले अवतार आहेत बरं. नर नारायणाचा एक अवतार आहे 24 अवतारापैकी. हा अवतार घेतला. त्याच्यानंतर एक जी मुलगी आहे 16 मुलींपैकी, तिचं नाव आहे सती. आणि ही सती मनु महाराज आपलं प्रसूतीची आणि मुलगी ही भगवान शंकराला देण्यात आली. सती नावाची मुलगी. हिचा विवाह भगवान शंकराशी झाला. पण यांच्यापासून एकही अपत्य झालं नाही, काही मुलबाळ यांना झालं नाही. का? लग्न झालं नेमकं, संसाराला लागले आणि विघ्न आलं मोठं. काय विघ्न आलं? लग्न नुकतं झालं भगवान शंकरांचं, आणि सासरे बुवात प्रजापती झाले, म्हणजे प्रजापती पद मिळालं. आणि पद आणि मद हे दोन्ही जवळचे शब्द आहेत बरं गुरुजी. प ला असं प असतं ना, प, या प ला जर असं शून्य दिला ना कोपऱ्यात की त्याचा म तयार होतो. प ला असं झालं, शून्य झाला की त्याचा मद तयार होतो. पद आलं की मद त्याच्या मागून, पदाच्या मागून येत असतो. या प्रजापतीला पदासोबत मद आला. मद म्हणजे मस्ती. त्याच्या अभिनंदनासाठी सभा आयोजित केली होती.
त्या अभिनंदनाच्या सभेमध्ये सगळे देवी देवता ऋषी मुनी सगळे हजर होते. प्रजापतीची जशी एंट्री झाली, दक्ष प्रजापती आले, तसे सगळे देव देवता उठून उभे राहिले. तिघच जण उठून उभे राहिले नाही. पण माणसांचं लक्ष, माणसाची वृत्ती बघा कशी असते. आमच्यासारख्या महाराजाच्या सगळं गाव पाया पडून गेला आणि एखादा जर माणूस पाया नाही पडला ना, ते 1000 पाया पडले त्याचं काय वाटत नाही. ते काऊन नसन पडलं, नक्की त्याच्या मनात काहीतरी, बरोबर आहे का नाही? तसं लक्ष जातं त्याच्याकडं. दक्षाने पाहिलं, उठून उभे राहिलेले हजारो उभे राहिले, त्याच्याकडे नाही पाहिलं कोण उभं नाही राहिलं. त्याच्याकडे पाहिलं तर 3 मूर्ती दिसल्या. पहिल्या नंबरला होते भगवान ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला पाहिलं, म्हणले असू द्या, आपले पप्पाच आहेत, बसले तर बसू द्या, काय अडचण नाही. त्याच्या पलीकडे कोण आहे? पलीकडे भगवान विष्णू आहेत. म्हणले ते आपल्या पप्पाचे पप्पा आहेत, त्यांना बसू द्या, ठीक आहे. त्याच्या पलीकडे कोण आहे? त्याच्या पलीकडे बघितलं तर हे तर आपलं जावई आहे. हे कसं का खाली, हे कसं का उठलं नाही? जावई मी सासरा नाही, पोरगी दिली नाही एवढी, आणि पोरगी बी अशी दिली, याच्याजवळ काय नव्हतं. हे उघडं नागडं तिथं हिमालय डोंगरावर बसत आहे, याला खायला काही नाही, याला गाडी नाही बसायला, बैलावर बसून हिंडत आहे. त्याच्या मनातला विचार सांगायला, बरं माझं नाही सांगायला. प्रजापती याला अंगाला लावायला पावडर भेटत नाही, राखून अंगाला लावित. अलंकार नाही घालायला, काही सापाचे वेढे अंगात घालतंय. कपडे नाहीत घालायला, वाघाचे, सिंहाचे, हत्तीचे कातडे पांघरून राहतं. याला साधं घर नाही, दगडावर शिळेवर बसून राहतं, काहीच नाही जो. तरी ह्या आमच्या म्हाताऱ्याच्या ऐकून याला पोरगी दिली. म्हणजे ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की सती याला दे म्हणून. याला पोरगी दिली आणि मुजोरी इतकी वाढली याची, माझ्या स्वागताला उभा राहत नाही. राग आला, तिथंच लागले काही बाई बोलायला. भिकाऱ्या, तुला घर नाही, दार नाही, राहायला गाडी नाही, राहायला घर नाही, तुला काही नव्हतं, म्या पोरगी दिली म्हणून देण्यात, कोण दिली असती तुला पोरगी? तू माझा अपमान करतो, माझ्या उभा राहत नाही. भगवान शंकर काही नाही, 1 नाही 2 नाही, आपले शांत बसू नये. तिथून निघून आले. पण याच्या एवढा बोललं तरी बी याचा राग शांत झाला नाही. म्हणजे एखादा माणूस असतो ना, भांडणाच्या मूडमध्ये येतो एकदम, त्याला वाटतं आता एकदम भांडणं करायचे. समोरचा माणूस काहीच उत्तर देत नाही, हे शिव्या देतोय, काही करतोय, अंगावर धाव धाव जाते. समोरचा माणूस नुसतं असं पाहून त्याच्याकडे हसायला लागलं ना, याचा राग कमी होत नाही. याला एक तर हाणता येत नाही, मारता येत नाही, राग तर जास्त येतो. तशी गंमत झाली दक्षाची. त्याला जर काही करता येणार, हे नुसतं हसायला, हे काहीच बोलना. भांडणं तर करायचे, मारामारी तर करायची, पण हे समोरचा प्रतिसाद देईना. आणि मग काय करायचं, राग काही शांत झाला नाही. तेवढ्यावर त्याचं भागलं नाही. त्यांनी याचा अपमान करण्यासाठी, भगवान शंकरांचा अपमान करण्यासाठी यज्ञाचं आयोजन केलं. मोठा यज्ञ आयोजित केला. सगळ्या देवांदिकांना सगळ्यांना बोलवलं. महादेवाला बोलवलं नाही, सतीला निरोप नाही, पत्रिका नाही, मुळवाटी नाही, काहीच नाही पाठवली. आणि पुन्हा एक खोड केली. पुन्हा येता येता सगळ्या देवांना सांगितलं, यज्ञाकरता यायचं ना, तर येता येता व्हाया कैलास, कैलास मार्गे यायचं विमानं घेऊन. ते म्हणले तिकडून जरा अंतर जास्त पडतं, थोडं डिझेल जास्त लागन. काय डिझेल लागन ते सांगा. डिझेल देऊ, पेट्रोल देऊ, दक्षिणा देऊ, पाकिट जास्त भरू, पण यायचं तर तिकडूनच यायचं. अहो म्हणले रस्ता बी तिकडून खराब आहे, ते काही सांगायचं नाही. तिकडून जर आलात तरी इथं दक्षिणा भेटेल. देव म्हणले ठीक आहे बाबा, तिकडून येतो. सगळ्या देवांची विमानं कैलासावरून भर 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 भर, कोणाचं हेलिकॉप्टर, कोणाचे विमानं, कोणाचं काय, सगळे चालले. सकाळपासून दुपारपासून नुसते भर 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 विमान माजले. पार्वती म्हणली देवा चालले कुठं लोक? भगवान म्हणले पार्वती तू विचारू नये, मी सांगू नये. आणि एखादी गोष्ट माणसाला विचारू नको म्हणलं ना, ती जास्त विचारा वाटते खूड खूड. एखाद्याला म्हणलं ना जाऊ दे आता ते विषय नका, सोडून द्या. नाही नाही, मग ते कसं काय झालं, ते काय, म्हणजे उत्सुकता त्याची वाढते. या महाराजजी आले वर. आज गादी नाही, आसन नाही, काय नाही, घोंगडी टाकतो. इथं या ना महाराज, आहे का? बरं ठीक आहे ठीक आहे, त्यांच्या सोयीनं बसू द्या. तसं काय आसन घ्या. हा हा, येणार येणार. ऐका मग आता
पार्वती विचारते देवा हे कुठं निघाले? पार्वती तू सांगू नये मी ऐक, तू विचारू नये मी सांगू नये. पण जे नको विचारू म्हणलं ते जास्त वेळा विचारलं जातं. पार्वती म्हणते नाही नाही देवा सांगावं लागेल, सांगावं लागेल, सांगावंच लागेल. हो नाही सांगावंच लागेल, सांगावं नाही सांगावं, सांगते सांगतो ऐक. हे सगळे चालले तुझ्या बापाच्या घरी. म्हणजे काय कोणाचं काही लग्न, माझ्या बहिणीचे सगळ्यांचे लग्न झाले, सगळं झालं. म्हणजे लग्न सगळे झाले, पण आता नवीन कार्यक्रम आहे, यज्ञ ठेवला मोठा. यज्ञ ठेवलाय, मग आपल्याला काही पत्रिका नाही, मुळवाटी नाही, काय नाही. म्हणले ते ठेवलाय त्यासाठी, आपला अपमान करण्यासाठी. त्यामुळे तिथं जाऊ नको, तिथं जायचं नाव काढू नको, तिथं आपल्याला जायचं नाही. पण पार्वती म्हणते नाही ना मालक, असं असतं का बरं? माहेरात एवढा मोठा कार्यक्रम आणि आपण जायचं नाही, मी जायचं नाही. माहेरची कुठं बलवायची वाट बघत असतात का? माहेराला असत सुखासुखी जात असते. आता खूप रंग विषय मस्त आहे, छान आहे, पण आता वेळ आपली संपलेली आहे की नाही. माहेरला जाण्यासाठी मुळाची वाट बघत नाहीत माता मावल्या. मालक गेलं पाहिजे. नाही ग सती तू ऐक माझं, तिथं जायचं नाही, आपला अपमान करण्यासाठी ठेवलाय. तुझं तिथं गेली तर त्याच्या मनासारखं होईल, नाही जायचं तिथं. सती म्हणते नाही मालक, माहेरला जाण्यासाठी मुलीला निमंत्रण आमंत्रणाची गरज नसते. तिच्या इच्छा झाली तेव्हा ती येऊ शकते, तिच्या हक्काचं घर आहे ते, तसं नाही. पण प्रभू म्हणतायत ते सगळं खरं आहे सती, पण दुसरी गोष्ट माझी ऐक, नीती ऐक. ज्या घरामध्ये मान सन्मान नाही, आपल्याला आदर नाही, आतिथ्य नाही, तिथं जाऊ नये सती. कबीर महाराज म्हणतात जिस घर में आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उसी घर पर जाना ना चाहिए. उस घर पर जाना ना चाहिए, उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ऐका, सतीला उपदेश आहे, पण तुम्ही सुद्धा ऐकून घ्या. चाहे कितना अच्छा हो बेटा, किती मुलगा चांगला असला, चाहे कितना अच्छा हो बेटा, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ऐका, चाहे कितनी अच्छी हो कन्या, ऐका पुढचं ऐका. चाहे कितनी अच्छी हो कन्या, उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए.
म्हणायला थोडं पटणार नाही तुम्हाला, पण पुढचं वाक्य ऐका. चाहे कितनी अच्छी हो बीवी, पत्नी, चाहे कितनी अच्छी हो पत्नी, पर राज बताना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उसी घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उसी घर पर जाना ना चाहिए. आता तुम्ही ऐका पुरुष मंडळी, ऐका. चाहे कितना बुरा हो भैया, दूसरा शब्द, चाहे तू कितना दुश्मन हो भैया, पर भेद छिपाना ना चाहिए. गोपाल कृष्ण भगवान की जय. सतीला परमात्मा प्रभू महादेव समजून सांगतायत, पण सती ऐकत नाही. आणि हे एकटं त्या शंकरांचाच प्रॉब्लेम नाही, आज घराघरातल्या शंकरांचा ह्याच प्रॉब्लेम आहे. किती सांगितलं तरी सत्या ऐकतच नाहीत या. आणि ऐकत नाहीत, मग त्याचा परिणाम होतो. काय परिणाम होतो ऐका. सतीनं ऐकलं नाही, सती म्हणली मला जायचंय. भगवान म्हणले जायचं, तू जा, मी येणार नाही. नंदीला सोबत दिलं, दूध पाठवले आणि सोबत सती निघाली माहेराला. गेल्यानंतर सतीला वाटलं होतं आपले पिताजी आपल्याला पाहून खुश होतील, आपले भाऊ आपल्याला पाहून आनंदी होतील, आपल्या बहिणी आपल्याला पाहून आनंदी होतील, पण असं काहीच घडलं नाही. बापाने तोंड फिरवलं, कारण की बापाने आधीच सगळ्या बहिणींना सगळ्यांना सांगितलं होतं यज्ञ मंडपातल्या, लक्षात ठेवा हा यज्ञ माझ्या इच्छेने चालणार आहे. या ठिकाणी भगवान शंकराला आमंत्रण नाही. तू माझा जावाई असला तरी त्याला निमंत्रण नाही. निमंत्रण नाही म्हणून तो येणार नाही, कारण की तो स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे. पण माझी मुलगी सती आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, ती आल्यानंतर जर कोणी या यज्ञ मंडपातलं जर कोणी तिच्याकडे बघून बोलेल, हसेल, तिच्याशी प्रश्नोत्तर करील, तिच्याशी वार्तालाप करील, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे, या तलवारीनं शिरच्छेद करण्यात येईल. आता कोण कशाला नादी लागतो. भावाने तोंड फिरवलं, बहिणींनी तोंड फिरवलं, बापाने तर आधीच तोंड फिरवलं होतं. पण सगळ्यांनी जरी तोंड फिरवलं तरी माहेरातलं एक पात्र असतं जे निरपेक्ष निर्भीडपणे आपल्यावर प्रेम करत असतं. त्या पात्राचं नाव काय? आई. आई आई प्रसूती होती. ते प्रसूतीनं हिला बघितलं. आणि खरं प्रेम तेच असतं बघा, ज्या प्रेमामध्ये भीती नसते. ज्या प्रेमात भीती असते त्या प्रेमात ते खरं प्रेम नसतं, आहे की नाही. जब प्यार किया तो हो असं ते असतं. प्यार किया कोई चोरी नहीं की, चुप चुप आहे भरना क्या जब प्यार किया तो. म्हणजे ते वेगळ्या भावनेतून म्हणलेलं आहे, पण सत्य आहे, वाक्य सत्य आहे. जे खरं प्रेम करतात ते कधी भेट नाहीत. पण या फालतू गोष्टींना प्रेमाचं नाव देऊन त्याच्या नावाने काही करतात, तो भाग वेगळा. पण जे खरं प्रेम असतं, निरपेक्ष प्रेम असतं, ते आईचं प्रेम असतं, मुलीवर प्रेम असतं. ती घाबरली नाही प्रसूती. तिनं सतीला जवळ बोलावलं, तोंडावून हात फिरला, पोरी कधी आलीस ग. आणि म्हणून लक्षात ठेवा, माता माऊल्यांचा माहेर तोपर्यंत जिवंत आहे, माहेरात माहेरपणा तोपर्यंतच आहे जोपर्यंत आई जिवंत आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी माहेरातली आई जाते ना, त्या दिवशी माहेर राहत नाही, खायला उठतं ते. लक्षात ठेवा, एक मुलगी म्हणण्यापेक्षा 60 वर्षाची मुलगी आणि शेतात काम करत होती. काम करताना जेवण करायला बसली, जेवण करता करता गळगळ डोळ्यातून अश्रू येत होते. दुसरी म्हणली, ठकू सकू काय झालं ग रडायला, रडते काऊन? ती म्हणली, काय सांगू आत्या, काल बाजारामध्ये शनिवारी बाजार होता ना, आजच आहे शनिवार. मंठ्याला गेली ती वाटतं, ती मग मंठ्याला गेली असं. म्हणजे काल मंठ्याच्या बाजारामध्ये
करुणमय वातावरण करायचं होतं, पण हास्यरस झाला. करुण रस आणायचा तर हास्यरस निर्माण झाला. आता करुण रस येणार आहे, ऐका. मंठ्याच्या बाजारात काल माहेरची बाई भेटली होती. बाई सांगत होती, म्हातारी खूप आजारी आहे आई माझी, आणि निरोप पाठवलाय, एकदा तरी माझ्या सकुला म्हणा येऊन जा, म्हातारीला बघून जा एकदा. खूप आठवण येते आत्या म्हातारीची. मग वेडे जात का नाहीच माहेराला, एकदा म्हातारीला भेटून का येत नाही? ती म्हणली काय करू आत्या, दिवसभर काम केलं तर संध्याकाळी पोटाला खायला मिळतं, काम नाही केलं तर खाईन काय, जाईन कशाने, तिकिटाला पैसे कुठून आणायचे, तिथं नेऊन म्हातारी जायचं तर काही न्यावा तर लागेल सोबत, न्यायला माझ्याकडे काही नाही. ती म्हणली वेडे पागल झालीस, अगं काही बहाण्या सांगू नको, काम तर आपल्या आयुष्याला पुरलंय, आपल्या 5वीला पुरलंय, जन्माला जाणार आहे, पण एकदा माय गेली तर येईल का वापस? वेड्यावानी करू नको, जा माहेराला जाऊन एकदा म्हातारीला भेटून ये. ते म्हणते खरंय आत्या तुमचं, उद्या जाते मी. दुसऱ्या दिवशी पहाटे उठली, 5 वाजताच आवरलं, 2 भाकरी केल्या, भाकरी पालवात एका बांधल्या, चटणी घेतली, त्याच्यावर पाणी टाकलं, तेलही नव्हतं त्याच्यावर टाकायला, पाण्यामध्ये भाकरी 2 बांधल्या, पिशवीत टाकल्या, निघाली. सकाळी 7ची गाडी पकडली. माहेराला जाता 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 दुपार झाली, 12 वाजले. रखरख रखरख तर ऊन होतं, सूर्य मी म्हणत होता, खाली जमीन तापली होती. एसटीच्या खाली उतरली, कंडक्टरने डबल मेल मारली, एसटी पुढे निघून गेली, माहेरच्या फाट्यावर उतरली. उतरल्यानंतर थोडं 4-5 पावलं चालून गेली. एसटी निघून गेल्यानंतर लक्षात आलं की पायातल्या चपला तर एसटीच्या बाकड्याखालीच, शिटाखालीच राहिल्या. तोपर्यंत एसटी लांब निघून गेली होती. तशीच निघाली अनवाणी पायाने माहेराकडं. जाताना माहेराकडं एक एक पाऊल टाकते, आठवते पूर्वीचा काळ, बालपणीचा काळ तिला एक एक आठवतो, एक एक सोबतीने आठवतायत, एक एक सवंगडी आठवतायत, चुलत्या मालत्याला आठवते, आईची आठवण काढते, बापाची आठवण काढते, एक एक आठवण काढत 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 झपाझपा पावलं टाकते. सूर्यवरून मी म्हणतोय, खाली जमीन तापलेली आहे, चटचट चटचट पायाला चटके बसतायत, पायाला फोडा आलेत. आणि अशा अवस्थेत अनवाणी पायाने चालली. तेवढ्यात दगड होता वाटेवरती, लक्ष दगडाकडं नव्हतं, रस्त्याकडं नव्हतं, लक्ष फक्त आईकडं होतं. ठस दिशा दगडाला पाय लागला, ठेच लागली जोरात, आणि ठेच लागून जमिनीवर पडली. जमिनीवर पडल्यानंतर उठून काय म्हणते माहिती? त्या दगडाला म्हणते, रस्त्यावरच्या दगडा, ए माझ्या माहेरच्या वाटेवरच्या दगडा, तुला लागलं तर नाही ना रे? काय भावना आहे महाराज. माहेर म्हटलं की बाया माता माऊल्यांचं अंतःकरण सद्गतीत होतं. माहेरचं कुत्र जरी भेटलं तरी त्यांना इतका आनंद वाटतो ना, शब्दात सांगता येत नाही. दगडाला उठून म्हणते, दगडा आज माहेराले जाण झाली झाली वो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटे किती लागती रे ठेचा, वाटेवरल्या दगडा तुले फुटली रे वाचा, आज माहेराले जाण झाली झाली वो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. तो दगड काही बोलत नाही, तशीच पुढे निघाली अनवाणी पायाने. जसं घर जवळ येतं तशी शेजारीन म्हणते, काकू सकू आली. असं म्हटल्याबरोबर म्हातारी बाजावर पडलेली आहे. 4 दिवस झाले म्हातारीनं काही खाल्लं नाही, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, दूध सुद्धा पेत नाही म्हातारी, अंगात त्राण नाही राहिलं. पण जशी सकूचं नाव काढलं तशी तटकन म्हातारी बाजावून उठली आणि सुनाला म्हणते, सुनबाई भाकरीचा तुकडा असेल तर दे ग एखादा. भाकरीचा तुकडा घेतला आणि पळत म्हातारी अंगणापर्यंत लडखडत अंगणापर्यंत आली. सकूला समोर पाहिल्यानंतर पहिली भाकरीचा तुकडा वळून टाकते, तोंडावून हात फिरवते आणि कडकड बोटं मोडते. सकू सगळं दुःख म्हातारीचं नष्ट झालं. लक्षात ठेवा, म्हातारी जोपर्यंत आई माहेरात जिवंत आहे तोपर्यंतच माहेराला माहेरपण आहे.
तटकन उठून म्हातारी आली ना, आधी औक्षण केलं, ओवाळलं आणि माय निघून गेली ना की काही नाही बघा, कोणी कोणाचं नाही, भाऊ कोणाचे नाही, भाऊजाया कोणाच्या नाही, घंटाभर दारात बसलं तरी कोणी दरवाजा उघडीत नाही. म्हणून सती गेली माहेरात खरी. प्रसूतीनं तिला जवळ बोलावलं, तोंडावर हात फिरवला. सती, कशाला आलीस ग इथं? तुझ्या बापाने माहीत नाही तू कशासाठी यज्ञ ठेवला? हो ग आई, मला माझे मालक म्हटत होते जाऊ नको, पण मी त्यांचं ऐकलं नाही. आई, मला आता इथं येऊन पश्चाताप होतोय. तेवढ्या दक्ष प्रजापती तिकून आला. कोण आहे रे ते? कोण बोलतंय सतीशी? सांगितलं होतं या सतीला बोलायचं नाही. हिला इथं बोलावलं कोणी? आली कशी इथं? ही लाज कशी वाटत नाही? निमंत्रणाशिवाय येते. चाल आताच्या आता निघ इथून. दक्ष प्रजापती भडकले. सती तोपर्यंत शांत होती. पण ज्या वेळेला दक्षाने नवऱ्याचं नाव घेतलं, हिचा नवरा खायला नव्हतं, याला घर नव्हतं राहायला, रांगावर घालायला कपडे नाही, याच्याकडे काही प्रॉपर्टी नव्हती, दगडावर बसून राहतो हिमालयामध्ये, बैलावर बसून हिंडतो, हिला माझी पोरगी दिली, माझा अपमान करतो आणि ही सुद्धा आता वरून चालून आली माझ्या घरी. स्वतःला बोलत होता बाप, तोपर्यंत सतीला काही वाटलं नाही. पण ज्या वेळेला पतीचा अपमान झाला, सतीला सहन नाही झालं. माझा अपमान मी सहन करीन, पण माझ्या पतीचा अपमान मी सहन करणार नाही. पिता असला तरी काय. सतीला राग अनावर झाला, पण करू काही शकत नव्हती. सतीनं रागामध्ये जाऊन म्हटली, हे शरीर ज्या पित्यानं दिलंय, ज्याच्या शरीरामुळे हे शरीर मिळालंय, तो जर माझ्या प्राण आराध्याची जर निंदा करत असेल तर त्याने दिलेलं हे शरीर सुद्धा मी ठेवणार नाही. म्हणून यज्ञकुंडामध्ये जाऊन सतीनं उडी घेतली ना, आपल्या प्राणाची आहुती यज्ञकुंडात दिली. यज्ञकुंडात उडी मारली. ही बातमी ज्या वेळेला भगवान शंकराला कळाली, एक जटा उपटली. भगवान शंकराने त्याच्यापासून वीरभद्र प्रकट झाले. सांगितलं, वीरभद्रा जा दक्षम यज्ञम जेही, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर. आणि मग वीरभद्र निघाले सगळी सेना घेऊन. आल्यानंतर दक्षाच्या यज्ञात जो दिसल त्याला हाणामारी सुरू केली. भृगूची दाढी उपटली. दक्षाचं मस्तक कलम केलं. भयानक उन्माद त्या ठिकाणी उच्छाद त्यांनी मांडला आणि सगळे घाबरले. घाबरल्यानंतर उन्माद पाहून सगळे देव लोक भगवान शंकराकडे धावत पळत गेले. प्रभू आवरा तुमच्या वीरभद्राला, बाद झालं प्रभू, शिक्षा दक्षाला मिळाली त्याच्या कृत्याची. प्रार्थना केल्यानंतर भगवान शंकर शांत झाले. दक्षाला वीरभद्राला आज्ञा केली, शांत हो, आता यज्ञ सिद्धीला न्यायचा आहे. वीरभद्र यज्ञाचा यजमानच मेला तर यज्ञ कसा होणार? म्हणून यज्ञाच्या यजमानाला दक्षाला बोकडाचं मुंडकं बसवलं आणि यज्ञ करून घेतला. म्हणले तुला लय मै 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 करायचा नाद होता ना, घे आता मै मै, है की नाही? मैना 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 कहे तो मोल भोये बस 10 देश. मै मै बोकडाला काय म्हणतात हिंदीतून? मै मै बकरा कहे कबीरा कटावे शीस. बोकड सारखं मैं 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 म्हणत, त्याला लोक करकर कापतात, बोकडा मान कापतात. आणि मैना 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 म्हणते, म्हणून तिचं 10 देशामध्ये तिचं मौल होतं. तिला हजारो रुपयामध्ये लोक विकत घेतात. म्हणून मै 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 म्हणायची याला सवय ना लय. मी म्हणतो ना, याला लावा बोकडाचं मस्तक. बोकडाचं मस्तक लावलं आणि उठल्या उठल्या मॅ केलं, माफी मागितली. तेव्हापासून भगवान शंकराच्या पुढे गेल्यानंतर लोक बो बो करतात. असं आहे की नाही? बोकडासारखं असं. वा इकडे आहे का? इकडे वा. चला वेळ झाला. असं आम्हाला भान राहत नाही वेळेचं. काही लोकांना शंका वाटत होती, गोंदीकर महाराज 5 घंटे उठत नव्हते. महाराज काय करते? 5 घंटे नाही, 7 घंटे बसायला सांगा. पक्के गुरु का चेला है, ऐसे वैसे नहीं है. अनंत श्री विभूषित 1008 महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराजांकडे, स्वामीजींकडे अध्ययन केले भागवताचं. अशा तशाकडे आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याकडे नाही केलं. आहे की नाही? वेळ इतका कमी पडतो आम्हाला. अजून वाढवून घ्यायचं असेल तर अजून सांगा.